सर्व पिकांवरती आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि सर्वप्रथम मी तुम्हाला मला असं सांगावंसं वाटतंय की थोडक्यात ओळख सांगतो, जास्त ओळख आपल्याला मेन उद्देश जो आहे तो आपल्याला तंत्रज्ञान समजून घ्यायचा आहे। आम्ही जे मार्गदर्शन आज तुम्हाला करतोय, आपली संस्था जसं आपलं केव्हीके जे काम करते आपल्या शेतकरी बांधवांसाठी, तसंच बारामतीचं केव्हीके मला वाटतंय सरांनी सुरुवातीच्या प्रास्ताविक भाषणामध्ये ओळख करून दिली की आपण दरवर्षी एक प्रदर्शन भरवतो। तर ते प्रदर्शन भारतातील एकमेव प्रदर्शन जे प्रात्यक्षिक असतं, शेतकऱ्यांना तिथं आल्यानंतर प्रयोग पाहता येतात। तर हे प्रयोग आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतील किंवा भारतातील विविध समजा काही राज्यातील जी काही युनिव्हर्सिटी आहे किंवा जिथं जिथं काही शेतकरी बांधवांनी काही विविध प्रयोग केलेले असतील, आपले शास्त्रज्ञ काही प्रयोग करतात, त्याचा आपण प्रात्यक्षिक डेमो किंवा तिथं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न तिथं करतो सर्व शेतकरी बांधवांसाठी। तर अशी आपली संस्था ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, संस्थेचे प्रमुख आपल्याला सर्वांना माहीत आहेत की माजी केंद्रीय कृषी मंत्री आपले पवार साहेब आहेत। त्यानंतर विश्वस्त जर आपण विचार केला तर सकाळ समूहाचे अध्यक्ष माननीय प्रतापराव पवार सर यांचं खूप मोठं योगदान या AI साठी लाभलेलं आहे आपल्याला। कारण त्यांनी आज जो आपण AI किंवा आम्ही आज जे तुमच्यासमोर मार्गदर्शन करतोय, तर त्याला पूर्ण पाठिंबा आणि एक इनोव्हेशन माझ्या शेतकऱ्यांना, माझा मराठवाड्यातला शेतकरी असेल, माझा विदर्भातला शेतकरी असेल, माझा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी असेल, आणि आता आपण कोकणातही सुरू केले, कोकणातला शेतकरी असेल, तर त्याला हे तंत्रज्ञान सहजरित्या वापरता आलं पाहिजे, सहज परवडेल, शेतकऱ्यांना परवडेल या खर्चात हे तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे। यासाठी प्रयत्नशील राहिलेले आपले विश्वस्त, संस्थेचे विश्वस्त आदरणीय प्रतापराव पवार सर यांचं खूप मोठं मार्गदर्शन यामध्ये लाभलेलं आहे। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष जे आपले विजय अण्णा साहेबांचे खूप जवळचे सहकारी म्हणता येतील किंवा मार्गदर्शक, किंवा आपण असं म्हणू शकतो की दररोज त्यांचा संवाद असतो, असे संस्थेचे चेअरमन साहेब आदरणीय राजेंद्रदादा पवार यांचं सतत प्रयत्नशील, प्रयोगशील, नेहमी आम्हाला ते उदाहरण देतात मराठवाड्याचं आपल्या विजय अण्णा साहेबांचे जी त्यांनी काम केलेलं आहे आपल्या या पंचकृषीमध्ये किंवा या पूर्ण मराठवाड्यासाठी, तर त्यांचं उदाहरण देऊन आम्हाला आमची एक टीम पण मला वाटते पाठवली होती मागच्या काही वर्षापूर्वी। इथं जाऊन तुम्ही पाण्यावरती जे त्यांनी काम केलेलं आहे तर ते पहा, आणि त्यानंतर आपल्या इथं कशा पद्धतीने जो ड्राय भाग आहे बारामतीचा असेल किंवा इतर परिसरात असेल तिथं आपल्याला काय करता येईल। तर अशा प्रकारे ही संस्था काम करते। आता सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपल्याला हे तंत्रज्ञान आज समजून घ्यायचंय, प्रॅक्टिकल, म्हणजे जे आपल्याला सहजरित्या कसं समजेल। आपल्याला हा एक विषय समोर असतो की हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञान आले। अक्षरशः जर आपण विचार केला, मी आता आज महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतात शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन करतो या तंत्रज्ञानावरती। शेतकरी मराठवाड्यातला असेल किंवा म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातले शेतकरी असेल किंवा परराज्यातील शेतकरी असेल, आणि काहीच दिवसामध्ये जर आपण विचार केला तर काही आम्ही परदेशात जाऊन सुद्धा या तंत्रज्ञानावरती बोलणार आहोत, कारण त्या प्रकारे आपण त्याचा प्रात्यक्षिक अभ्यास करतोय आणि त्या अभ्यास आपण शेतकऱ्यांना शिकवतोय। आज रोजी जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात जवळजवळ साधारणतः याचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे लाभार्थी शेतकरी आहेत हे 10,000 शेतकरी आज रोजी आहेत, आणि येणाऱ्या काळात म्हणजे 10,000 शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत। उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, तामिळनाडू असेल आणि कर्नाटक, हे चार प्रमुख राज्य जर आपण विचार केला, या राज्यात सुद्धा हे AI चा आपण आता वापर सुरू केलेला आहे। आणि काही दिवसामध्ये आपण ब्राझीलमध्ये जिथं ऊस शेती होते त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण आता या तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहोत, तिथं शेतकऱ्यांनाही वापरायला लावणार आहे। आता ही थोडी अभिमानाची गोष्ट का सांगितली, कारण जर आपल्याला कुठलंही तंत्रज्ञान स्वीकारायचं असेल तर त्याची व्याप्ती कळाली पाहिजे आणि त्याचं महत्व कळालं पाहिजे। आज सध्याचे जे काही अडचणी आहेत, सगळ्यांना माहित आहे की आपल्याला प्रामुख्याने कोणकोणत्या अडचणी भेडसावतात। आता सरांनी सुद्धा सांगितलं, माझे सहकारी प्रतिनिधी त्यांनी मार्गदर्शन करताना डायरेक्ट टेक्नॉलॉजीवरती बोलले किंवा तंत्रज्ञानावरती बोललेले आहेत। आज आपण बघतोय मागच्या 2 दिवसातच गारांचा पाऊस झाला, मला वाटतं इथं वादळी वारं झालं असेल, पाऊस पडलेला असेल, काही ठिकाणी जे ऊस लागवडी क्षेत्र आहे इथलं परिसरातील यायचं तिथंही गारा झाल्या, गारामुळे काही नुकसान झालं। अशी म्हणजे भरपूर असे असंख्य प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आज म्हणजे शेतकरी आपला बांधव सामोरं जातोय। शेती करत असताना जर विचार केला तर जे काही फळबाग आहे किंवा जी काही खरीपातली पिकं आपण म्हणतो, म्हणजे धान्य असतील, कडधान्य असतील, तर या पिकांना अवकाळी असेल किंवा जे काही मान्सूनचा आहे किंवा थंडीचा आहे हा खूप मोठा फटका बसतोय। आता या सगळ्याचा विचार केला तर जागतिक तापमानवाढ ही आपल्याला सगळ्यांना समोर येते। दरवर्षी आपल्या तापमानातला बदल जर आपण बघितला तर 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढत चाललेले आणि हे नोंदवलेलं गेलेलं आहे। मग आता ह्याचा जर आपल्याला जर विचार करायचा असेल, येणाऱ्या काळात या तापमानाचा अनुसरून किंवा या जागतिक तापमानवाढाला अनुसरून आपल्याला शेती करणं भाग पडणार आहे। अशा वेळेस नक्की आपल्या हातामध्ये काय पाहिजे,
नक्की आता आपण कोणत्या प्रकारे शेती करणं गरजेचं आहे, आपण शेती करत असताना कशा प्रकारे शेती केली पाहिजे, हेच खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर त्याचा सारांश मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पुढची स्लाइड घ्या. आता हे आपण पाहतोय की जे सध्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती आहेत, हवामान बदल आहे, त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर उत्पादन खर्च आपला दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पीक उत्पादनाचा. आता तो आपला कसा की जर आपल्याला माहिती की जर समजा पुढच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे किंवा वातावरण पावसाचं होतंय आणि त्या पुढच्या वातावरणाचा अभ्यास करून जर आपण कीड रोगाचं व्यवस्थापन नाही केलं तर कीड येणार आहे, रोग येणार आहे, आणि आपण मग नंतर कीड आल्यानंतर फवारणी करतो, म्हणजे तिथं आपला जवळजवळ 10 ते 15% खर्च वाढतोय. जसं मगाशी उदाहरण दिलं की डीएपीचं, खरंच माझ्या शेताला गरजेचे आहेत का, त्या गोष्टीचा अभ्यास करून मी खरेदी करतोय का, हा विषय कुठेतरी पाहणी करणं किंवा त्याचा अभ्यास करून खरेदी करणं गरजेचं आहे. पीक निवड असेल किंवा त्याची वेळ असेल. आता या तंत्रज्ञानामधून आपण हे पण शिकणार आहोत की समजा आपण विचार केला की काही आपल्या या परिसरात पंचकृषीचा जर आपण अभ्यास केला या तंत्रज्ञानाद्वारे, आपण प्रत्येक वेळेस काय म्हणतो की मान्सून सुरू झाला की आपला खरीप सुरू होतो, बरोबर. पण आपल्याला जसं आपण म्हणतो की गावात सुरू झाली, पेरणी सुरू झाली, केविकेने मेसेज दिला की आता पेरणी करू शकता, शासनाचा मेसेज आला, कृषी विभागाचा मेसेज आला की आता पेरणीसाठी योग्य कालावधी आहे, विद्यापीठाचा मेसेज आला पेरणीसाठी योग्य कालावधी आहे. पण लक्षात घ्या की आपल्याला एक असा अभ्यास करावा लागणार आहे की आपण आपल्या ज्या भागात पेरणी करायची आहे, ज्या भागात आपल्याला पिकाची लागवड करायची आहे, तिथलं हवामान त्या पिकासाठी पोषक असणार आहे का. कुठपर्यंत, जोपर्यंत मी पेरणी करेल, म्हणजे पेरणीचा अगोदरचा 10 दिवसाचा कालावधी आणि पेरणी झाल्यानंतर पीक निघेल तोपर्यंत, म्हणजे पीक काढणीपर्यंत तो वातावरण त्या पिकाला पोषक ठरणार आहे का. म्हणजेच थोडक्यात काय उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आपण काही पीक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून गव्हामध्ये एक आता काम केलं होतं. गव्हाचे आपले काही शेतकरी आपण घेतले होते आणि त्यांना आपण पीक लागवडीचा हंगाम हा सॅटेलाइट, म्हणजे जसं मगाशी सरांनी सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एक घटक वापरला, त्यामध्ये उपग्रह प्रणाली वापरली. उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून त्यांचं प्लॉट आणि तिथला जो परिसर आहे तो आपण त्याचा अभ्यास केला आणि त्यातून आपल्याला लक्षात आलं की या गव्हासाठी म्हणजे या भागात जर गहू लावायचा असेल तर तो गहू कोणत्या हंगामात लावला पाहिजे. हंगाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो रब्बीचा हंगाम आहे, पण 15 नोव्हेंबरला लावायचा, 20 नोव्हेंबरला लावायचा का 1 डिसेंबरला लावायचा. तर हा जो विषय आहे किंवा तो जो कालावधी आहे 8 दिवसाचा, हा खूप महत्वाचा असतो आणि याचा अभ्यास आपल्याला होणं गरजेचं आहे. त्यासाठी हे तंत्रज्ञान पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही हे तंत्रज्ञानाचा वापर करून गहू लावायला सांगितला त्यांचा गहू काढून घरामध्ये होता आणि ज्या ठिकाणी उशीर केला शेतकरी बांधवांनी लावायला किंवा काही कारणास्तव उशीर झाला त्या ठिकाणी आज गारपिटीमध्ये गहू सापडलं. म्हणजेच हा योग्य वेळ आपल्याला खूप महत्वाची आहे, जी योग्य वेळ आपल्याला यामध्ये पाहता येते किंवा समजून घेता येते. त्याच्यानंतर पाण्याची कमतरता आहे, बघतोय आपण हा दुष्काळी पट्टा आहे, यामध्ये आपल्याला पाण्यासाठी खूप मोठं काम करावं लागतंय. पाणी ऊसाला किंवा इतर पिकांना, जी काही ही सगळी फळबागाची पिकं आहेत किंवा जी काही कडधान्य पिकं आहेत किंवा मका आहे, तर याची पाण्याची गरज किती, माझ्या मातीची गुणवत्ता काय आणि त्याला पाणी किती द्यायचंय आणि किती प्रमाणात द्यायचंय, तर त्याच्यावरती आपण बोलणार आहे. तर त्याला अनुसरून आपल्याला कशा पद्धतीने शेती करता येईल. उत्पादकता कमी होत चालली ही सर्वांना माहितीच आहे. म्हणजे माझ्या मागच्या वर्षी 10 क्विंटल उत्पादन निघालं होतं, तर यावेळेस 8 क्विंटल निघाले, 7 क्विंटल निघाले. काही वेळेस जर पोषक वातावरण मिळालं तर उत्पादन कदाचित वाढता येईल, पण दिवसेंदिवस जर ऍव्हरेज बघितलं आपण तर ही उत्पादकता कमी होताना पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर मातीची गुणवत्ता, मला वाटतंय आपल्या इथं खूप मोठं काम चालतं त्याच्यामध्ये. मातीची गुणवत्ता म्हणजे काय की आपली जी माती आहे ही जिवंत आहे का कशी आहे ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे जे आपण म्हणतो ना सुपीक माती आपली असली तर उत्पादन चांगलं मिळणार आहे, तर ती माती सुपीक आहे का, मातीमध्ये कोणते घटक आहेत आता माझ्या मातीमध्ये जे जिवंत आहेत, जे पिकाला पोषक ठरणार आहेत आणि जे असे काही घटक वाढतात का की जे पिकाला हानिकारक ठरणार आहेत, याची माहिती मला कशी मिळणार आहे. तर याचाही आपण अभ्यास करतोय. त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की आता सध्याची जी सुपीकता आहे ही झपाट्याने कमी होत चाललेली आणि याचा जर आपण विचार केला याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो, तर येणाऱ्या काळात मला पीक उत्पादनामध्ये खूप मोठी समस्या निर्माण होईल. याचाही अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यानंतर कीटकनाशक असतील किंवा बुरशीनाशक असतील याचा अतिवापर आपण करत चाललेलो आहे. अतिवापर म्हणजे जर समजा 0.1 ग्रॅम जर गरज असेल तर तिथं आपलं जे काही अंश वापर चाललेला आपला तर ते कुठेतरी 0.25 ग्रॅम, 0.30 ग्रॅम, 0.40 ग्रॅम, काही ठिकाणी 1 म्हणजे 100. आपण काही ठिकाणी आम्ही असं टेस्ट केलं, जर प्रोक्लेम म्हणजे समजा आपण आळी पडली मकेला, जर प्रोक्लेम मारत असेल इमामॅक्टिन तर त्याचा डोस जर 0.5 असेल तर तो आता सर्रास पाहतोय आपण की 1 ग्रॅमचा झालेला आहे. हे कोणी केला, कशासाठी केला आणि त्यातून काय साध्य करतोय आपल्याला हे आपल्यालाच माहित नाहीये, पण करतोय आणि त्यातून आपल्याला असं समजतंय की ह्याचा रिझल्ट मिळतो आणि आपण त्याचा
नियंत्रण मिळवू शकतो, पण त्याचे दुष्परिणाम ही खूप मोठे आहेत, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुढे घ्या. आणि याचा सगळा सारांश अभ्यास केला तर दिवसेंदिवस ही खूप मोठी भीती आहे. आज युरियाचं मागच्या 10 वर्षातलं जे काही परदेशावरती म्हणजे जे काही आपण आयात करत होतो युरियाची, आणि आज रोजी जर बघितली तर ही खूप मोठी वाढलेली आहे. युरिया असेल किंवा इतर खतं असतील, प्रत्येक खतामध्ये आपण काय करत चाललो. आता जसं युद्धाची परिस्थिती झाली, आपल्याला एक भीती आहे की आपल्याला खतं मिळतील का पुढं. खताची मागणी वाढली, कंपनीवाले खतं बोलवायला लागले ऍडव्हान्स मध्ये, जास्त किंमत देऊन ती खतं मागवावी लागली. आपल्याला ती किंमत मोजावी लागते, आणि असं आपण सगळ्याच खतांवरती अवलंबित राहिलो दुसऱ्या देशांवरती. म्हणजे सगळ्या देशातनं परदेशातनं आपल्याला खतं येतात, इथं मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी ते पॅक होतात, आणि आपल्याला त्या बॅगामध्ये आपल्याला त्या लक्षात येतं की कुठली महादनचे असतील, ज्वारीचे असतील, इफ्कोचे असतील, किंवा काही वॉटर सोल्युबल मधली खतं आहेत जशी याराची खतं आहेत किंवा आयसीएलची खतं आहेत किंवा अजून काही के प्लस इतर काही कंपन्या आहेत. या कंपनीची खतं आपण आता जास्त किमतीने खरेदी करायला लागलोय. याचा विचार केला तर आपल्याला लक्षात, आपण आता कशा पद्धतीने करायचं, खत किती खरेदी करायचं, त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. पुढे घ्या. हे आता आपण चर्चा केलीत की प्रत्येक पिकानुसार कोणकोणत्या गोष्टी आहेत. पुढे आता यातून आपल्याला एक लक्षात आलंय की आता आपल्याला करणं काय, आपल्याला काय काम करायचंय किंवा कोणती स्टेप घ्यायची, आता म्हणजे कोणती पायरी उचलायची आपल्या शेती उत्पादनामध्ये. आता तुम्ही पाहिलं तर आपण असा एक विचार केला होता की ह्या सगळ्या समस्याचा अभ्यास केला आपल्या संस्थेने, आणि त्यातून आम्ही साधारणतः नेदरलँडमध्ये पण गेलो होतो. परदेशात जिथं जिथं चांगलं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा आम्ही अभ्यास केला, आणि अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की आपल्या शेतकऱ्यांना एक अचूक तंत्रज्ञान द्यावं लागेल की जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये असेल, शेतकऱ्यांच्या खिशात असेल, आणि हे तंत्रज्ञान असं काम करेल, असा अभ्यास असेल या तंत्रज्ञानाकडे की तुमच्या शेतातली माहिती गोळा करेल प्रथम, आणि त्या माहितीच्या आधारे त्याला जे या तंत्रज्ञानाला तुमच्या मोबाईलमध्ये जे तंत्रज्ञान आपण विकसित करून दिलेलं आहे ते तंत्रज्ञान त्या माहितीचा आधार घेईल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. आज जर मी इथं आलोय, मी जालन्यामध्ये आहे, आणि जर मी समजा तुमचं एखादं पीक न पाहता समजा जर मी तुम्हाला मार्गदर्शन करायला लागलो बारामतीच्या आधारावर, तर ते चुकीचं ठरणार आहे. त्याचं कारण काय, मला इथली आर्द्रता माहित नाही, मला इथलं तापमान माहित नाही, मला इथलं तुमच्या मातीचा प्रकार माहित नाही. पण आज मार्केटमध्ये अशी परिस्थिती आहे, तुम्ही बारामतीचा जर एखादा तज्ञ असेल, कन्सल्टंट त्याला आपण म्हणतो, तो संपूर्ण महाराष्ट्रातील त्या पिकाच्या बाबतीत मार्गदर्शन करत असतो. उदाहरणार्थ तुम्ही द्राक्षाचं घ्या, तुम्ही डाळिंबाचं घ्या, तुम्ही कुठल्याही पिकाचं घ्या. आज अशी परिस्थिती झाली की इतके कन्सल्टंट मार्केटमध्ये झालेले आहेत आणि हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण हे डेटाच्या आधारावर झालं पाहिजे, माहितीच्या आधारावर मार्गदर्शन झालं पाहिजे. हे कुठंतरी आपल्याला होताना दिसत नाही. आपण आज अशी परिस्थिती पाहतोय की जी काही माहिती उपलब्ध होते, उदाहरणार्थ तर माहिती काय गोळा केली पाहिजे, माहितीमध्ये काय पाहिलं पाहिजे. जर मला समजा द्राक्षाची बाग खरड छाटणी करायची, आता समजा सगळ्यात महत्वाची पायरी, तर मी ती कधी केली पाहिजे, त्याला पोषक वातावरण काय पाहिजे, त्यानंतर त्याला पेस्टिंग कधी करायचंय, मला पेस्टिंग करत असताना पुढच्या फवारणीचं वेळापत्रक मला कसं नियोजित करायचंय प्रत्येक पिकामध्ये, फक्त मी द्राक्षाचंच बोलत नाही. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात. याला सगळ्यात महत्वाचं माहिती लागते. म्हणजे काय, कशा कशाची माहिती लागेल, पहिली माहिती तुमच्या मातीची लागेल. तुमच्या मातीचा पोत काय. आता मातीचा पोत मध्ये जर आपण विचार केला, सगळ्यांनी माती परीक्षण केलं असेल, तुम्ही मातीमध्ये एक रिपोर्ट पाहता की तुमच्या मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मातीचा सामूस, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुना इत्यादी घटक पाहिलेले असतील. पण तुम्ही एक असा रिपोर्ट आता तुम्ही माहिती करून घ्यायचा आहे की तुमच्या मातीची भौतिक रचना काय, तुमच्या मातीची भौतिक रचना काय, ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. त्याचं कारण असं, जर मातीची भौतिक रचना जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्या आधारे आपण शेती चांगली करू शकतो, त्याच्या आधारे आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. त्याचं कारण असं, सगळ्यात महत्वाची बाब असते पीक उत्पादनामध्ये पाण्याचं व्यवस्थापन. आणि पाण्याचं व्यवस्थापन जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर मातीची रचना आपली माहित असली पाहिजे, भौतिक रचना. त्याचं उदाहरण आता असं आहे की आपली माती ही कणांकणांपासून बनलेली, तुम्हाला सगळ्याला माहित असेल. तर काही ठिकाणी आपण पाहतो की मध्यम प्रकारची माती, काही ठिकाणी हलक्या प्रकारची माती, काही ठिकाणी भारी माती असते म्हणजे काळी रंगाची माती, जिथं डीप ब्लॅक सॉइल असं आपण म्हणतो. तर आता अशा ठिकाणी आपण जर विचार केला, ज्या ठिकाणी जर समजा माझी काळ्या रंगाची माती आहे तिथं कशा प्रकारे हवा खेळती राहणार आहे, त्यानंतर माझी मध्यम प्रकारची माती तिथं कशा प्रकारे हवा खेळती राहणार आहे, माझी हलकी माती त्या प्रकारे तिथं कशा प्रकारे हवा खेळती राहणार आहे. जमिनीमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठं शास्त्र असं आहे जे पीक उत्पादनामध्ये खूप मोठा हातभार लावतं, ते आहे जमिनीमध्ये हवा खेळती राहणं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गॅस एक्सचेंज प्रोसेस, ज्याच्यावरती आपलं हे तंत्रज्ञान आता काम करतंय. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जो ऑक्सिजन, ज्याला आपण म्हणतो ना की प्राणवायू, हा जसा आपल्याला लागतो तसा पिकांच्या मुळांच्या कक्षेत हा असणं खूप गरजेचं आहे.
हा आहे का? ही किती प्रमाणात आहे? आपण जर समजा जमिनीमध्ये जर 10 लिटर पाण्याची गरज असताना जर 100 लिटर पाणी देतोय, तर तिथं तो प्राणवायू कुठे जातो? किती प्रमाणात उपलब्ध होतो? किती दिवस प्राणवायू त्या मुलांच्या कक्षात नसतो? हा खूप मोठी बाब आपल्याला पाहणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मातीची कणांची रचना गरजेची, माहिती घेणं गरजेची. तर त्यामध्ये आपण असं सांगतो की सँड असेल, सिल्ट असेल, क्ले असेल, म्हणजे तुमची माती ही लहान कणांची आहे, मध्यम कणांची आहे का भारी कणांची? तर आता समजा जर मध्यम कण असतील, जिथं कणांची रचना मोठी असेल, तिथं माझ्या ज्या मातीमध्ये पोकळी राहणार आहे, तिथं चांगल्या हवा खेळती राहणार आहे आणि तिथं उत्पादनाला चांगला वाव आहे. जिथं माझी माती ही भारी जमीन आहे, काळी जमीन आहे, तिथं माझ्या मातीचा रंग जो काळी आहे, तिथं कॉम्पॅक्टनेस म्हणजे काय की तिथं घट्ट माती आहे, तिथं हवा कमी खेळती राहणार आहे आणि तिथं मला खूप पीक उत्पादनामध्ये मर्यादा आहेत. माझं जर द्राक्ष पीक असेल, डाळिंब पीक असेल किंवा पेरूचं पीक असेल किंवा तुमचं कुठलंही पीक यामध्ये जर घेतलं, तर यामध्ये सगळ्यात महत्वाची मातीची कणांची रचना आहे. मग आता कणांची रचना सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान कसं काम करतं? तुमच्या मातीचं पहिले त्यासाठी आम्ही मातीचा जो भौतिक शास्त्राचा जो रिपोर्ट आहे, भौतिक रचनेचा जो रिपोर्ट आहे, तो आपण तपासतो. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की तुमच्या मातीचा जो वर्ग आहे तो 1 प्रकारचा आहे, 2 प्रकारचा आहे का 3 प्रकारचा आहे. त्याला आम्ही अ ब क म्हणतो. जर समजा अ वर्गामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पीक उत्पादनाला वेगळ्या प्रकारे जावं लागेल. ब वर्गामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचा पीक उत्पादनाचा अभ्यास वेगळा असेल आणि क वर्गामध्ये तुम्ही असाल तर तुमचा पीक उत्पादनाचा अभ्यास हा वेगळा असणार आहे. या पद्धतीने ही पहिली पायरी. दुसरी पायरी सगळ्यात महत्वाची आहे, ज्याला आपण म्हणतो ना की केमिकल तपासणी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जसं लॅबमध्ये आपण नमुना देतो, लॅबमध्ये नमुना दिल्यानंतर तुमच्या मातीचा सामू तपासला जातो, क्षारता तपासली जाते. आता जर आम्ही ज्या भागात काम पिंपरखेड किंवा इतर भागात काम करतोय, तिथं आम्ही पाहिलं की मातीचा सामू हा 8च्या पुढे चाललेला आहे. ज्या मातीचा सामू हा 8च्या पुढे जातो तिथं पीक उत्पादनामध्ये खूप मोठी मर्यादा आहे. म्हणजेच काय का मर्यादा आहे की तुम्ही कुठलंही अन्नद्रव्य टाकलं, अन्नद्रव्य जर पिकाला मुळांच्या द्वारे घ्यायचं असेल तर तिथं जमिनीतल्या मुळांच्या कक्षातला किंवा त्या भागातला जो सामू असतो तो साधारणतः 7.5च्या दरम्यान पाहिजे, जास्तीत जास्त 7.8. जर आज आपल्या मातीचा सामू जर 8 पेक्षा पुढे जात असेल तर आपण कशा प्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे, आणि 8 आहे हे माहित आहे तरीही आपण खत व्यवस्थापनामध्ये कुठेही अभ्यासपूर्वक खत टाकत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि हे तंत्रज्ञान आपल्याला वेळोवेळी गायडन्स करणारे, मार्गदर्शन करणारे की तुमच्या मातीचा सामू हा किती आहे आणि कशा प्रकारे खत नियोजन करायचं, ही खूप मोठी बाब आहे. क्षारता किती आहे, 1% आहे का 1%पेक्षा जास्त आहे, 1%पेक्षा कमी असेल तर कोणते क्षार जमिनीमध्ये जास्त आहेत, 1%पेक्षा जास्त असेल तर कोणते क्षार जमिनीमध्ये जास्त आहेत, याचा अभ्यास आपण करतो. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची बाब, ज्याला सगळ्याला आपल्याला माहिती की जमीन पीक उत्पादनाचा जर आपण त्याला आत्मा म्हणतो, तो असतो सेंद्रिय कर्व. आता सेंद्रिय कर्वामध्ये काय विश्लेषण करतो आपण की सेंद्रिय कर्व सगळ्यांना माहिती, आता सगळेजण बोलतात सेंद्रिय कर्वावरती. आता बरेच जण शेतकरी काय करायला लागलेत की पाचट पुट्टी करायला लागलेत, पाचट शेतामध्ये काढायला लागलेत, सेंद्रिय कर्व वाढवायचा प्रयत्न करतात. पण सगळ्यात मोठी बाब लक्षात घ्या की आपण या परिसरामध्ये एकूण वार्षिक पाऊस किती पडतो. लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला, एकूण वार्षिक पाऊस कसा पडतो, पावसाचा सुरुवात म्हणजे तुमचा जो मान्सून येतो तो मान्सून कधी चालू होतो, आणि मान्सून चालू होत असताना तुमचं रब्बीचं पीक कोणतं असतं. तुम्ही समरमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की आता उन्हाळ्यामध्ये कुठलं पीक तुम्ही घेताय का, जर रब्बीतलं पीक काढून उन्हाळ्यात जमीन तुम्ही तापट ठेवत असताल तर ते तुम्ही कशा प्रकारे ठेवताय, कोणती मशागत तुम्ही करताय, याच्यावरती सगळ्यात मोठ्या गोष्टी तुमच्या पुढच्या कर्वाच्या अवलंबून असतात. आणि यासाठी आपण असा विचार करतो की आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे मराठवाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करताना हेच सांगतोय, कारण आम्हाला ही बाब लक्षात आली की बहुतांश वेळा आपण काय करतो, जसं आता जर जे शेतकरी ऊस लावतात तिथं सोयाबीनचं क्षेत्र असतं, बरोबर का, जिथं सोयाबीन काढता तुम्ही ऊस लावता, पण सोयाबीन काढल्यानंतर तुम्ही मशागत करता. आज आपल्याकडे 200 शेतकरी मराठवाड्यातले आहेत ऊसाचे, म्हणजे जवळजवळ 90% शेतकरी सोयाबीनचे होते, आणि प्रत्येक 90%तले सगळे शेतकऱ्यांनी मशागत करून ऊस लावलाय. जिथं मशागत करायची गरज नव्हती आणि जिथं जमिनीचं स्ट्रक्चर डिस्टर्ब करायची गरज नव्हती, परंतु केल्याने स्ट्रक्चर डिस्टर्ब केलं आणि ऊस लावला, त्याचे परिणाम आम्ही शेतकरी बांधवांना दाखवून दिले की नक्की काय झाले. पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही तो प्रयत्न करणार आहे की ऊसाची जी आता समजा जे आडसाली ऊस लावणार आहेत किंवा जे पूर्व हंगामीमध्ये लावणार आहेत त्यांची सुरुवात ही आता उन्हाळ्यापासून सुरुवात झालेली. आम्ही बऱ्याच ठिकाणी आता अंबडच्या भागामध्ये, पिंपरखेड भागामध्ये टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत जो अभ्यास आपल्याला 6 महिन्याचा आला त्याच्यातून आम्ही मार्गदर्शन करतोय की पुढील पीक पद्धतीमध्ये तुम्ही मशागत कशी करायच्यात आणि कशा प्रकारे
जर आपण बायोलॉजिकल प्रॉपर्टी बघितली म्हणजे जैविक रचना, जमिनीची जी जैविक रचना आहे, जसं आपण म्हणतोय सुरुवातीला भौतिक रचना असेल, त्यानंतर रासायनिक गुणधर्म असतील, तिसरा गुणधर्म सगळ्यात महत्वाचा आहे, ज्या या आपल्याला पीक उत्पादनामध्ये खूप महत्वाचं मार्गदर्शन करतो, जैविक रचना. ज्या ठिकाणी आपण मार्गदर्शन म्हणजे आता ज्यावेळेस आम्ही पाहतोय, आता सगळे सॉइल रिपोर्ट पाहतोय, आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल तर आम्ही तिथं पाहिलं की काही 25 वर्षापूर्वीचे पण मातीचे नमुने आपल्याकडे आहेत आणि आता नमुने तपासतोय. सुरुवातीला मला वाटतं मातीचे जे काही आपले प्रमुख आहेत म्हणजे मृदाशास्त्रज्ञ आहेत तेही आपल्याला मार्गदर्शन यामध्ये करतील. करोडोच्या संख्येमध्ये जीवाणू आपल्याला पाहायला मिळत होते जर 1 ग्रॅम माती तपासली तर. आज आपण 10 किलो माती तपासली तरी काही मोजकेच जीवाणू आपल्याला पाहायला मिळतात. हे कशामुळे झालं, का झालं, तर आपण कुठंतरी चुकतोय ना, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. तर जमिनीमध्ये जर आपल्याला जे फायद्याचे जीवाणू आहेत की जे जीवाणू आपल्याला खूप महत्वपूर्ण काम करणारे सॉइल मध्ये, मातीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा करणारे पिकाला, हे जर जीवाणू उपलब्ध नसतील तर आपण कुठलंही पीक चांगल्या पद्धतीने आणू शकत नाही. आणि या जीवाणूंचा ऱ्हास जो झाला तो अतिरिक्त पाण्याच्या
कोणते ताण? पहिला ताण असतो जैविक ताण, दुसरा असतो अजैविक ताण. जैविक ताणामध्ये जर आपण विचार केला तर जेवढे काही जीवाणूजन्य आजार आहेत, म्हणजे काय की समजा एखाद्या रोपांचं किंवा एखादा समजा तुमचं पीक आहे, आता तुम्ही जर कपाशी लावता, कपाशीला मर येते, सोयाबीनला मर येते, तुमचे समजा अजून विचार केला तर मका सुद्धा आता बऱ्याच वेळा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मके वाढत चाललेला आहे. तुम्ही कुठलंही पीक घ्या, द्राक्षामध्ये भरपूर प्रादुर्भाव आहे, डाळिंबामध्ये भरपूर प्रादुर्भाव आहे, डाळिंबामध्ये तर मर रोगाचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे. तर हे कशामुळे वाढतं? तर जमिनीमध्ये जे काही हानिकारक बुरशी असते, जे काही हानिकारक जीवाणू असतात, याच्यामुळे हे प्रॉब्लेम वाढत जातात. आणि या जीवाणूंचा जर त्या पिकांवरती प्रादुर्भाव झाला, मुळांच्या कक्षेत प्रादुर्भाव झाला, तर त्याला आपण जैविक ताण असं म्हणतो. दुसरा ताण असतो अजैविक ताण. जर आपलं वातावरण जर आपण विचार केला, जर तापमान 43 अंश सेल्सिअस जाते, 40 अंश सेल्सिअसच्या वरती जाते, 35 अंश सेल्सिअसच्या वरती जाते, कुठलंही पीक उत्पादन जर घ्यायचं असेल तर 3 प्रामुख्याने गोष्टी खूप महत्वाच्या असतात. हे आम्ही नेदरलँडमध्ये शिकलो होतो. काय शिकवलं त्यांनी आम्हाला? पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, पिकाला सूर्यप्रकाश लागतो, जो आपल्याला पुष्कळ प्रमाणात आहे. आपल्याला कुठेही विकत घ्यायचा नाही सूर्यप्रकाश. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की पिकाला काय लागतं? पाणी लागतं. बरोबर का? सूर्यप्रकाश, पाणी. आणि तिसरी गोष्ट कोण सांगू शकेल का? काय लागतं हवेमधलं? काय? कार्बन डायऑक्साईड. या 3 जर गोष्टी आपण देऊ शकलो ना पिकाला, तर आपल्याला पीक उत्पादनामध्ये कुणीच आपला हात धरणार नाही. आपल्याला मर्यादा कशाच्या आहेत? कशाच्या मर्यादा आहेत? पाणी आपल्याला, पाऊस पडतो, तुम्ही ड्रिप टेक्नॉलॉजी आली आपली, आपण आता तुमच्याकडे एवढं पाणी, तुम्ही म्हणताय कमी पाणी, पण त्या कमी पाणी म्हणजे पिकाच्या क्षमतेच्या कितीतरी पटीने तुमच्याकडे पाणी जास्त आहे, पण तुम्ही त्याचा वापर आपल्याला शिकायचा आता कसा करायचा. सगळ्यात मोठी मर्यादा आपल्याला कार्बन डायऑक्साईडची. म्हणजे लक्षात घ्या, पीक ज्यावेळेस सकाळ होते, म्हणजे सकाळी 7 वाजता सूर्य वरती येतो, सूर्यकिरण ज्यावेळेस आपल्या पानांवरती पडतात, त्यावेळेस प्रकाश संश्लेषण ही क्रिया चालू होते. आणि प्रकाश संश्लेषणच्या क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं खूप मोठ्या प्रमाणात गरज पिकाला असते. जेवढा जास्त कार्बन डायऑक्साईड त्या परिसरात उपलब्ध असेल, तेवढा तो कार्बन डायऑक्साईड खेचून घेतो आणि स्वतःचं अन्न जास्तीत जास्त तयार करायला त्याला खूप मोठी संधी मिळते झाडाला. आज अशी परिस्थिती, सकाळच्या वेळेस आपण कार्बन डायऑक्साईडची मात्रा जर चेक केली तर अशी परिस्थिती लक्षात आली, जर पिकाची गरज 350 ppm ची असेल तर तिथं कार्बन डायऑक्साईड हा 100 ppm च्या मर्यादेतच उपलब्ध आहे. किती आहे? 100 ppm. मगाशी तुम्ही शेडनेटचं उदाहरण विचारलं. शेडनेट पॉलीहाऊसवर का आले शेतकरी? नियंत्रित शेती काळाची गरज का बनत चालली? याचं एकमेव पहिलं कारण ते आहे, जिथं नियंत्रित वातावरण आहे, रात्रीच्या वेळेस आपण झाडाखाली झोपतो का? दिवसा झोपतो ना. दिवसा झाडे ऑक्सिजन सोडतात आणि रात्रीच्या वेळेस काय सोडतात? कार्बन डायऑक्साईड. जो सोडलेला कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड हा जड असतो. जड असल्यामुळे तो काय करतो की त्या थरात, म्हणजे त्या परिसरात, पंचकृषीमध्ये किंवा त्या सगळ्या आपल्या पिकाच्या भोवताली तो साचलेला असतो. लक्षात घ्या, थांबलेला असतो. सकाळची जशी वातावरणातली हवा वाहत असते, सूर्यप्रकाश येतो, त्यावरती तो आपल्या पिकातला किंवा आपल्या शेतातला कार्बन डायऑक्साईड वाहून हा तो दुसऱ्या पिकाच्या मध्ये किंवा इतर असा वाहत वाहत पुढे पुढे जात असतो. आपलं एक काम असतं की आपण ज्या ठिकाणी हवा वाहते, तुमच्या बांधावरती जी काही फळबाग आहे तुमची, किंवा तुमची समजा जर पीक पद्धती, कुठलंही पीक असेल, तुम्हाला बांधावरती कुठेतरी ओपन पीक पद्धतीमध्ये, जी की तुम्ही ओपनची म्हणजे शेती करता, तिथं आपल्याला कुठेतरी असा अडथळा तयार करावा लागणार आहे की जो सकाळच्या वेळेचा जो कार्बन डायऑक्साईड आहे 2.5-3 फुटातला, हा मी कुठेतरी थांबवू शकेल आणि तो कार्बन डायऑक्साईड मला माझ्या पिकासाठी फायदेशीर ठरू शकेल. नेदरलँडमध्ये आम्ही पाहिलं की संपूर्ण पीक कालावधीमध्ये, आता टोमॅटोमध्ये जर मी तुम्हाला उदाहरण द्यायला सांगितलं, तिथं भरपूर पीक पद्धती करतात. टोमॅटोमध्ये प्रत्येक म्हणजे 24 तासासाठी ते कार्बन डायऑक्साईडचं वहन चालू ठेवतात पिकाला. आणि त्यांची जी कार्बन डायऑक्साईडची टोमॅटोची गरज असते, ते साधारणतः आपण असं गृहीत धरू की 350 ppm आहे. ते 350 ppm कार्बन डायऑक्साईड सतत पुरवठा करत असतात. आणि पुरवठा केल्यामुळे एक निदर्शनास आलं, आपला इथला शेतकरी जर टोमॅटोचा विचार केला, कोण आहे का टोमॅटो बागायतदार? टोमॅटोचं उत्पादन कोण घेतं का? नाही, शेडनेटमध्ये घेतात. तर किंवा ढोबळी मिरची असेल किंवा साधी मिरची असेल, आपल्या पीक पद्धतीचा किंवा उत्पादनाचा विचार केला तर लक्षात आलं की टोमॅटो असेल किंवा भाजी, कुठलीही भाजी घ्या त्यांची, तर उत्पादनामध्ये त्यांचं जे प्रमाण आहे जास्त उत्पादन काढायचं,
तर ते आपण जर ऐकलं तर आपल्यालाही शॉक बसला होता. आम्ही स्वतः ते पाहिलं होतं. तर तिथला प्रत्येक शेतकरी टोमॅटोचा असेल किंवा कॅप्सिकमचा असेल तर तो साधारणतः 400 टनापर्यंत पोहोचलेला आहे एका एकरात. आणि आपला इथला जो प्रगतशील शेतकरी ज्याच्याकडे ड्रीप आहे, मल्चिंग आहे, ज्याला सगळ्या विद्रव्य खतांची माहिती आहे, ज्याला आपण प्रगतशील शेतकरी म्हणतो, चांगला अभ्यासू शेतकरी म्हणतो, तो 40 टन उत्पादन काढतो. आणि ते काय किती काढतात? 400 टन. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये किंवा पीक उत्पादनामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला खूप मोठी संधी आहे उत्पादन वाढीची. आपल्याला अमर्याद स्कोप आहे. आम्ही ऊसामध्ये काम करतोय. आम्ही ऊसाच्या शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस उदाहरण देतो की एका एकरात 300 टन ऊस उत्पादन निघू शकतं. किती टन? 300 टन. पण कसं? तर हे सगळ्या तंत्रज्ञानाचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करावा लागेल. आता आपण लगेच 40 टनाचं उत्पादन 300 टनावर घेऊन जाऊ शकेल का? याला पायऱ्या आहेत. तर आता पहिली पायरी कोणती हे आपण आपल्याला ठरवायची. आता माझ्या शेताची, माझा एकूण अभ्यास, मग हे कोण ठरवणार आहे? ही बुद्धिमत्ता ठरवणार आहे. ह्याला काय कळणार आहे? हे स्वतः त्या आता आपल्याकडे जेवढे आपल्या भागातले शेतकरी आहेत ना, त्या प्रत्येक शेतकऱ्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. कसा अभ्यास केला? की तुम्ही मोटर कधी चालू करता त्याला डेटा येतोय, तुम्ही मोटर बंद कधी करता त्याला डेटा येतोय, तुम्ही तंत्रज्ञानामधून जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय त्याचा तुम्ही वापर अचूक करताय का काही टाळाटाळ करताय त्याला डेटा येतो. म्हणजे ते आपला सगळा अभ्यास करत आहे. की मग जर सगळा अभ्यास केल्यानंतर मग ते सुचवतं आपल्या पद्धतीनुसार, किंवा मी पीक पद्धती करतोय त्यामुळे त्याला मला दाखवता येते की एकूण गॅप किती. म्हणजे एकूण मला जर पायरी ठरवायची असेल माझी सगळी शेती उत्पादनाची, तर पहिली पायरी कोणती हे मला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर थोडक्यात ज्या 3 बाबी महत्वाच्या आहेत पीक उत्पादनामध्ये, या तंत्रज्ञानाची जोड द्यायची आपल्याला. तर त्याच्यामध्ये जे तंत्रज्ञान, ह्या 3 गोष्टींचा विचार केला. आणि मी मगाशी जे उत्पादनाची जी गोष्ट आपण बोलतोय, तुम्हाला वाटेल सगळं तिथं सगळं नियंत्रित असतं वगैरे, पण सगळं निसर्गाच्या सगळं विरुद्ध आहे. त्यांना सूर्यप्रकाश पाहायला मिळत नाही 8-8 महिने. आपल्या पिकाला सगळ्यात मोठा फुकट आहे सूर्यप्रकाश. कुणाला पैसे द्यावे लागलेत का सूर्यप्रकाशासाठी? द्यावे लागलेत का? की मला आज साधारणतः 10,000 लक्स विकत द्या आणि माझ्या कपाशीच्या पिकाला 10,000 लक्स पाहिजे, मला आज 10,000 विकत द्या. आपण कुणाला पैसे देतो का? निसर्गाने आपल्याला खूप मोठी देणगी दिली. आणि त्यांना आपण जसं आता हॉलमध्ये बसलोय, आपल्याला ही स्लाइड दिसत नाही म्हणून आपण लाईट घालवली, नाही तर आपल्याला लाईट लावावं लागली असते किंवा जाळ्या खिडक्या उघड्या ठेवाव्या लागल्या असत्या. का तर आपल्याला सूर्यप्रकाश हा पुष्कळ प्रमाणात आहे. तिथं तसं लाईट लावावं लागतात, सोडियम ऍब्सॉर्प्शन लाईट म्हणतात त्याला. ग्रीन हाऊस मध्ये ते 8 तास लाईट लावतात दिवसाच्या वेळेस. आणि एवढी कॉस्ट त्यांना द्यावी लागते, एवढा खर्च त्यांना करावा लागतो. थोडक्यात त्याच्यावरती आपण नंतर बोलू. पण सगळ्यात महत्वाची बाब काय आहे, तर आपण आता शेती करताना पहिली पायरी कोणती ही आपल्याला पहिली समजून घ्यायची. मी आजपर्यंत, म्हणजे ती पायरी नक्की कुणाची वेगळी असेल, काही जणांची वेगळी असेल. असं नाही की प्रत्येक शेतकरीच ते पहिल्या पायरीत बसतील. काही शेतकऱ्यांनी पहिल्या 2 पायऱ्या यशस्वी पूर्ण केलेल्या असतील, त्यांना वेगळं मार्गदर्शनाची गरज आहे. तर असंही उदाहरण आपल्यामध्ये पाहायला मिळेल. तर आपल्याला हे समजून घ्यायचंय आणि त्याच्या प्रकारे मार्गदर्शन करायचं. तर हे उपग्रह प्रणाली त्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतं, फोटो काढतं. आणि तुम्ही मोबाईलमध्ये असे नकाशे पाहणार आहेत की तुम्ही घर बसल्या तुमचं शेत पाहू शकता. घर बसल्या. मला आज मी मगाशीच आपल्याला सरांना विचारलं की इथं आपल्याला एका शेतकऱ्याची ॲव्हरेज, म्हणजे एका शेतकऱ्याला एकूण क्षेत्र किती आहे? 5 ते 10 एकर आहे. आपल्याला अर्धा एकर असेल, 1 एकर असेल, 2 एकर असेल, तर आपण सहजरित्या सगळ्या शेताला राऊंड मारू शकतो. 5-5 एकरला मारू शकतो का आपण? मारू शकतो का? रोज 5 एकराच्या कपाशीच्या शेताला तुम्ही व्हिजिट करू शकता का? किंवा आठवड्यातनं तरी करू शकता का? आज परिस्थिती काय? जर मला काही काम असेल, फवारणी करायची असेल, खत सोडायचं असेल, तरच मी शेतात जातोय ना, आणि तरच मी प्लॉट पाहतोय. इतर वेळेस मी फक्त निरीक्षण करण्यासाठी शेतात जातोय का? निरीक्षण मी करतो का जाऊन? मी आज कुठली कीड आहे, आज कुठला रोग आलाय, त्याला पाणी कमी पडतंय का, त्याला खत कमी पडतंय का, असे निरीक्षण आपण नोंदवतो का शेतामधले? नोंदवतोय का? याला वेळच राहिला नाही आपल्या शेतकरी बांधवांना. आणि यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाची काय बाब आहे की आपल्याला असं तंत्रज्ञान पाहिजे की जे आपल्याला वेळेच्या नुसार कुठलीही गोष्ट पुढील कालावधीमध्ये घडण्याच्या अगोदर आपल्याला ते सुचवेल, आपल्याला ते जागरूक करेल की बाबा अशी शक्यता आहे, अशी वर्तवलेली आहे शक्यता, आणि आपल्याला पिकाची वाढ पुढच्या आठवड्यात कमी होणार आहे, तर आपल्याला ही काळजी घ्यायची. म्हणजे आपण आपलं पिकाचं होणारं उत्पादन जे नुकसान होतं तर ते टाळणार आहे.
तर थोडक्यात हे तंत्रज्ञान अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. याच्यात आपण खूप मोठा अभ्यास करत चाललोय. आता आपण याच्यामध्ये अशी एक गन तयार करायचा विचार करतोय. ती गन शेतकऱ्यांना दिली जाईल. आता कालच आम्ही एक एक्सपर्ट त्याचे आले होते, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर ती गन शेतकऱ्यांना दिली तर ते शेतकरी डायरेक्ट त्यांच्या पिकावरती जर ती, आता जसं आपण म्हणतो ना की आपल्या बघा कोरोना काळात आपलं टेम्परेचर लांबूनच तपासत होते बॉडीचं, जवळ येत होतं का कोण? थर्मोमीटर लावला का कोणी? डायरेक्ट लांबूनच तपासलं ना, किती तापमान आहे, जास्त तापमान आहे, चला दुसऱ्या कक्षेमध्ये चला इकडे, म्हणजे सगळं वर्गीकरण होत होतं ना. तर तशा प्रकारे आपल्याला आपल्या पिकाचं संपूर्ण आरोग्य तपासता येईल अशा प्रकारचे टेक्नॉलॉजीच्या गन आपण विकसित करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पिकाचा एकूण वाढीचा निर्देशांक कळेल. काय सांगतंय तुमचं पीक आजारी आहे, पीक आजारी आहे का, पीक आजारी असेल तर त्याला कोणता आजार येऊ शकतो आणि त्याचं निर्मूलन करायचं असेल तर काय करावं लागेल. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ते मार्गदर्शन करेल. आता हे सगळं कळल्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये जसं नकाशामध्ये त्यांनी दाखवतं, ते तर नकाशे असे असतात की तुम्हाला स्पॉट कळतोय आता की कुठल्या भागात वाढ कमी, कुठल्या भागात वाढ जास्त आहे. त्याच्या मागे आपण जे काम करतोय ते काम असं करतो की थोडक्यात एखादा कॉम्प्युटर मधला तज्ञ, म्हणजे कॉम्प्युटर ज्याला येतं चांगलं त्यातला तज्ञ आपण तिथं बसवलाय. आता हे तज्ञ कोण मार्गदर्शन करतात? तर अमेरिकेहून काही शास्त्रज्ञ आपण बोलवले किंवा तिथेही काम करतात आपल्या या डेटावर, की ज्यांना या तंत्रज्ञानाची खूप मोठी माहिती आहे. ते काय करतात की आपली जर आपल्या प्लॉटची जर त्यांना एक आपण फोटो पाठवला तर ते काही सेकंदात त्याचं विश्लेषण करून द्यायची क्षमता त्या तज्ञामध्ये असते. तर ते विश्लेषण करून देतात आणि विश्लेषण करून दिल्यानंतर ते सांगतात की अजैविक ताण किती, जैविक ताण किती किंवा इतर ताण आहेत का आपल्या पिकावरती, याचं ते विस्तृतपणे आपल्याला मार्गदर्शन करतात. तर अशा प्रकारे हे उपग्रह प्रणाली आपण वापरतोय. त्याची जी इमेज असते, आता तुम्ही म्हणताल की माझा प्लॉट 5 एकरचा आहे, 10 एकरचा आहे, जेवढी प्लॉटची साईज मोठी, 5 एकरचा प्लॉट असेल, 10 एकरचा प्लॉट असेल, तेवढं त्याचं मार्गदर्शन करण्याची क्षमता अचूक असते. हे लक्षात घ्या. जेवढी प्लॉटची साईज तुमची मोठी, त्यानंतर आपण असं करत चाललोय, जर काही शेतकऱ्यांची जर प्लॉटची साईज कमी असेल, समजा अर्धा एकरचाच प्लॉट आहे, 1 एकरचाच प्लॉट आहे, तर अर्ध्या एकराला सुद्धा किंवा 1 एकराला सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करू शकेल. त्याला आपण असं म्हणतोय की त्यामध्ये जे कॅमेरे बसवलेत, जसं आपण बघा मोबाईलमध्ये चांगल्या, पहिलं काय बघतो मोबाईलमध्ये, कॅमेरा कशा क्वालिटीचा आहे. आता मोबाईल घेताना आपण काय बघतो, कॅमेरा काय क्वालिटीचा आहे. तसं आपण सॅटेलाइट ज्यावेळेस तुमच्या शेतात वापरायचंय, उपग्रह ज्यावेळेस तुमच्या शेतासाठी वापरायचंय, त्यावेळेस आपण पहिली गोष्ट बघतो की त्याचा कॅमेरा काय दर्जाचा आहे, चांगला कॅमेरा आहे का, तो प्लॉटचा फोटो योग्यरित्या घेऊ शकतो का, हे पहिल्यांदा आपण पाहतो आणि नंतर पुढे जातो. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण हाय रिझोल्युशन, जे तुमच्या प्लॉटचा चांगल्या प्रकारे फोटो काढू शकतील अशा प्रकारचे कॅमेरे घेतो आणि त्याच्यातून मार्गदर्शन करत असतो. पुढे आणि फोटो काढल्यानंतर त्याची ही संपूर्ण कार्यप्रणाली आहे. मगाशी आमच्या सहकार्यांनी सांगितले तुम्हाला की कशा पद्धतीने काम करतं, याच्यावर आपण आता विस्तृतपणे मार्गदर्शन केलेले. पुढे घ्या. आता हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल की मगाशी बघा त्यांनी नकाशामध्ये दाखवलं, तर काही ठिकाणी जे काही आपण आता टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर काम करतोय, तुमची कपाशीचा प्लॉट असेल, सोयाबीनचा असेल, मकेचा असेल, कोणत्या भागात अन्नद्रव्याची कमतरता आहे त्याच ठिकाणी फक्त अन्नद्रव्य वापरायचं. कोणत्या भागात पाणी कमी पडतंय त्याच ठिकाणी पाणी वापरायचं. कोणत्या भागात तुम्हाला त्यामध्ये दाखवलंय की समजा कीड रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्या ठिकाणीच फक्त कीड रोगासाठी फवारणी करायची. एवढं तंत्रज्ञान आपण विकसित करतो. म्हणजे काय की समजा आपल्याला कळालं की समजा माझा 2 एकरचा प्लॉट आहे, 2 एकर मध्ये बांधाच्या बाजूनी समजा पूर्वेकडून तिथं समजा 10 फुटावरती मला जास्त प्रमाणात ताण वाटतोय पिकावरती, मग तो ताण जर जैविक कळाला तर मला कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल. लक्षात घ्या. मला जर अजैविक ताण कळाला तर मला काही सिलिकॉनच्या गोष्टी, सिलिकॉन असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याची मला फवारणी करावी लागेल. याचं मार्गदर्शन आपल्याला तिथं करता येतं किंवा मार्गदर्शन आपल्याला त्या मोबाईलमध्ये मिळत असतं. आपण असा प्रयत्न करतोय की येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पूर्ण प्लॉटमध्ये फवारणी करायची गरजच ठेवायची नाही. माझं पीक जिथं चांगलं तिथं मला फवारणी करायची गरज आहे का? नाही. आज रोजी अशी परिस्थिती आहे की मला संपूर्ण प्लॉटमध्ये फवारणी करावी लागते. मला 1 एकर असेल, 2 एकर असेल, प्रादुर्भाव झालेला असतो अर्ध्या एकरामध्ये, पण मला 5 एकरामध्ये फवारणी करावी लागते, कारण माझ्या हातात असं तंत्रज्ञानच नाहीये की जे मला सांगेल की फक्त अर्ध्या एकरात फवारणी करा. हे डेटाच्या आधारे सांगणारे, माहितीच्या आधारे सांगणारे, तुमच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून सांगणारे की फक्त त्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तिथंच आजार येऊ शकतो किंवा आलेला आहे, तिथंच फक्त आपल्याला फवारणी करावं लागेल. आणि हे कसं करायचं, याच्यात दुसरी बाब, एक महत्वाची बाब सांगतो. काही दिवसातच आपण त्याचा अभ्यास सुरू केलेला आहे, आणि म्हणजे अभ्यास सुरू केलेला आहे, पण त्याचा जे आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचा फायदा आपण देणार आहे. की जर समजा मला कळालं
की आता खतामध्ये तुम्ही म्हणताल की तुमचा प्रश्न असू शकतो की मला कळालं की 10 फुटामध्ये म्हणजे पूर्वेकडून 10 फुटामध्ये खतच कमी पडते, मग मी खत कसं द्यायचं? माझं तर ड्रीप आहे, मग मी तर सगळ्या प्लॉटला पाणी देतो, पण मी खत कसं द्यायचं? किंवा द्राक्षामध्ये डाळिंबामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर आपण असं काही टेक्नॉलॉजी तयार करतोय. जर ड्रीप असेल, ड्रीपमध्ये ड्रिपर्स असतात, बरोबर का? ड्रिपर्स असतात ना, पाणी पडतं ते. आणि ड्रिपर्स मध्ये आपण अशी एक टेक्नॉलॉजीचा विचार करतोय. आपण आता इस्रायल सोबत बोलतोय किंवा अशा काही तज्ञांसोबत बोलतोय की तिथं आपण सेन्सर बेस्ड ड्रिप सिस्टीम करायची. जर सेन्सर बेस्ड ड्रिप सिस्टीम केली, तुम्हाला जर ह्या सिस्टीमने सांगितलं की त्या ठिकाणी स्पॉट आलेले आहेत, त्या ठिकाणी 10 फुटामध्येच फक्त खतांची गरज आहे, तर सेन्सर म्हणजे कॉम्प्युटर जे संगणक आहे, एआय प्रणाली कमांड त्या सेन्सरला देईल आणि पूर्ण 2 एकराच्या क्षेत्रामध्ये त्याच कक्षातले सेन्सर फक्त ओपन होतील, इतर कक्षातले सेन्सर ओपन होणार नाहीत. त्याच कक्षात फक्त न्यूट्रिशन पडू शकेल. जगात आजपर्यंत असा प्रयोग कुठेही झालेला नाही, लक्षात ठेवा. तुम्ही कुठेही सर्च करा, कुठलाही पेपर काढा. सेन्सर बेस्ड प्रणालीवरती आपण पहिलं काम करतो. याच्यामध्ये जागतिक तज्ञांची मदत घेतोय. आपल्याला आपल्या केविकीची शास्त्रज्ञांची पण खूप मोठी मदत लागणार आहे. याच्यामध्ये आपण हे काम जे करतो हे सगळे मिळून करणार आहे. याच्यामध्ये अशी तंत्रज्ञान विकसित झाल्यावरती मला सांगा की जर मला तुम्हाला डोस सांगितलाय की आपल्याला डोस सांगितला जातो एकरी 3 किलो सोडा, एकरी 4 किलो सोडा, एकरी 5 किलो सोडा. कारण का? तर एकरी सगळे संख्येचा अभ्यास केला जातो. मला माझ्या समजा अर्ध्या एकराच्या क्षेत्रामध्ये कळत नाही ना कुठे कमी काय जास्त आहे, आणि जरी कळलं तरी अर्ध्या एकरात मी देऊ शकत नाही. तर या टेक्नॉलॉजीचा ज्यावेळेस अंतर्भाव होईल त्यावेळेस मला तो ठराविक स्पॉट कळेल आणि त्या स्पॉटमध्ये माझ्याकडे असे फॅसिलिटी असेल किंवा माझ्याकडे असे त्याची तरतूद असेल की मी खत कसं द्यायचं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पुढे त्याचा अभ्यास करणार. पुढे हे तुम्हाला सांगितलं त्यांनी की आता हे उपकरण आपण लावतोय. आता समजा उदाहरणार्थ पुढे जाऊन जर खरीप मध्ये आम्हाला तुम्ही सांगितलं की आमचे 200 शेतकरी सोयाबीनचे आहेत, 200 शेतकरी मक्याचे आहेत किंवा कपाशीचे काही शेतकरी 200-500, तर आपण काय करणार? क्लस्टर तयार करणार. 25-50 शेतकऱ्यांचा एक क्लस्टर म्हणजे एक ग्रुप तयार करणार आणि त्या ग्रुपमध्ये हे वेदर स्टेशन लावणार. आता हे ग्रुपमध्ये लावल्यानंतर आपण काय करतं, तर त्याचा 1 किलोमीटरचा व्यास आहे. तर त्या किलोमीटरमध्ये जेवढे शेतकरी येतील त्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करू शकेल. त्या शेतकऱ्यांचा जो लागवडीचा हंगाम असेल तो हा साधारणतः 15 दिवसाच्या कालावधीत असावा. असं नाही की एका शेतकऱ्याने आत्ता लावलेली, एका शेतकऱ्याने 2 महिने लावले, तर तसं नसावं. त्याचाही आपण अभ्यास करतो सुरुवातीला. आता हे ज्यावेळेस मार्गदर्शन करतं, मग अशी सरांनी सांगितलंय तुम्हाला विस्तृतपणे, मी 2-3 गोष्टी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आज होतंय काय की मला जर समजा खत सोडायचंय तर पिकावरती ताण आहे का नाही हे मला माहित नाही. मला काय करतो, मला जर समजा मला सांगितलं तुम्ही की मला उसाला 1261 सोडा किंवा द्राक्षाला समजा मी सांगितलं की छाटणी झाली, आता पुढचा बहार पकडायचा आहे, तर मला तुम्ही सुरुवातीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायला सांगितलं, न्यूट्रिशन म्हणजे खत देण्यासाठी सांगितले. 19-19 उदाहरणार्थ सांगतो मी सोडायचंय, तर 19-19 सोडत असताना मी कोणत्या वेळेस सोडायचं याची मात्र मला अजून माहिती नाही. मी काय विचार करतो, एकतर पहिली गोष्ट लाईट आहे का आणि दुसरी गोष्ट मला वेळ आहे का. या 2 गोष्टीचा मी विचार करतो. मला वेळ असेल, लाईट असेल तर मी शेतात जाईल, खत घेईल आणि खत सोडेल. पण मी हे बघत नाही की पिकाला भूक आहे, पण त्या भूक आहे पण त्याची भूक जर मला पूर्ण करायची असेल, त्याची जर मला न्यूट्रिशन म्हणजे त्याला जर अन्नद्रव्य व्यवस्थापन मला द्यायचंय, पण ती कोणत्या वेळेस द्यायचंय. जर वातावरणातली जर शुष्क प्रमाण म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, आता बघा जर आज या रोजी जर आपल्या तापमानाचा विचार केला या भागातला, जर तुम्ही साधारणतः 11 नंतर सकाळी 11 नंतर ते संध्याकाळी अगदी 6 पर्यंत जर कोण शेतकरी खत सोडत असतील तर ते कदाचित खत लागू होणार नाही, म्हणजे तुमच्या पिकाला लागूच नाही. ते तुम्हाला खत सोडण्यासाठी आत्ताच या परिसरातला जर अभ्यास केला आपण तर हे लक्षात येईल. एकतर सकाळी साधारणतः तुम्ही 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत खत सोडू शकता आणि संध्याकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. हे तुम्हाला योग्य कालावधी. हे कशाच्या आधारे? तुमच्या माहितीच्या आधारे. का सांगितलं ते? तुमच्या वातावरणात आर्द्रता किती आहे, तुमच्या वातावरणात तापमान किती आहे याचा ते अभ्यास करतं आणि त्याची एक अशी रेंज काढतं की त्यावेळेस तुम्ही जर खत पिकाला दिलं तर ते पिकाला खत 100% लागू होईल. दुसरी सगळ्यात महत्वाची बाब यामध्ये अशी आहे की मला फवारणी करायची. मगाशी आपण बोललो की 1 फवाऱ्यामध्ये रिझल्ट येत नाही, 2 करावे लागतात, 3 करावे लागतात, कदाचित 5-5 फवारे केले तरी रिझल्ट येत नाही. उदाहरणार्थ मक्याची लष्करी अळी, किती वेळा फवारणी करावं लागतात? मका आहे ना आपल्याकडे का नाही? किती वेळा लष्करी अळीसाठी किती फवारणी करतो आपण? 2-3 फवारणी करतो ना. पण मला सांगा, तुम्ही कधी असा अभ्यास केला की लष्करी अळीसाठी मी फवारणी करत असताना डेल्टा टी म्हणजे काय की तापमान आणि आर्द्रता त्याची एक संयुक्तिक व्हॅल्यू असते. ही कधी असते ही मला आजपर्यंत माहित नाही, ती मला या तंत्रज्ञानामधून समजणार आहे. म्हणजे काय की जर मी हे शेतात बसवलं किंवा माझ्या पंचकृषीत ह्याचं तंत्रज्ञान असेल तर मला ते तापमान आणि आर्द्रतेचा अभ्यास करेल
आणि मला सांगेल की मी फवारणी कधी करायची. आजपर्यंत आपण म्हटलं जातं सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, बरोबर का? सकाळी आणि संध्याकाळी हे दोनच वेळ माहिती, पण माझ्या शेताच्या उपलब्ध माहितीनुसार मी फवारणी कधी करायची हे तंत्रज्ञान मला सांगणार. आणि यातलं तिसरं सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान आहे की जे आपण विचार करतो, म्हणजे सगळ्यात महत्वाचा अभ्यास यामध्ये असं लक्षात येतो की मला जर सगळ्या हवामानाचा अभ्यास करून, म्हणजे उदाहरणार्थ काय की तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता, ह्या सगळ्याचा अभ्यास करून मला माझ्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करता येईल याचीही माहिती आपण या सगळ्या माहितीच्या आधारे शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण जर पिकामध्ये जर ताण अजैविक असेल, जैविक ताण असतील, हे जर वाढत असतील तर पिकाला अन्नद्रव्याचं पोषण कसं करायचं. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल जे आपण रासायनिक खतं देतो, या रासायनिक खतांची एकूण गरज किती हो पिकाला? तुम्ही कधी अभ्यास केला का? आज तुम्ही सांगितलं की मगाशी आम्ही खत ऍडव्हान्स मध्ये आणून ठेवलं, पण ते ऍडव्हान्स मध्ये जे तुम्ही खत आणून ठेवताय ते किती टक्के पिकाच्या गरजेचं आहे? जर मोठा जर अभ्यास केला किंवा सांगायचं झालं तर ते साधारणतः फक्त 12 ते 15% एकूण पीक उत्पादनाच्या, म्हणजे विचार केला गरजेच्या, ज्याला जे आपण अन्नद्रव्य म्हणतो की नत्रस, पूरक, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, हे सगळ्याचा जर अभ्यास केला तर हे रासायनिक खतं जे आपण देतो हे फक्त त्याचं जे प्रमाण आहे हे फक्त पिकाला फक्त 12 ते 15% लागतं. बाकीचं कुठून येतं? कसं घेतं पीक? तर ह्याचा अभ्यास करायसाठी आपल्याला हवामान खूप महत्वाचं आहे. हवामानाचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. जो शेतकरी हवामानाचा अभ्यास करून शेती करणार आहे आणि या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती करणार आहे तो कधीच अयशस्वी होणार नाही, लक्षात घ्या. आणि ते आपण या तंत्रज्ञानामधून शिकवतोय. पुढे घ्या. त्यामध्ये पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये जर बघितलं तर हे सेन्सर मगाशी त्यांनी सांगितलं, अशा प्रकारचा सेन्सर असतो जो जमिनीत आपल्या मुळात, आता जसं द्राक्ष आहे, द्राक्षामध्ये आपण 2 सेन्सर लावतो. ज्या मुळांची ज्या पिकाची मुळं ही खोलवर जातात त्यामध्ये आपण अभ्यास वेगळा केलेला आहे. ज्या पिकांची मुळं ही उथळ असतात त्यामध्ये आपण अभ्यास वेगळा केलेला आहे. तर अशा पद्धतीने मुळांच्या कक्षेत आपण हे सेन्सर प्रणाली लावतो, डेटा, माहिती संकलित करतोय. आपला उद्देश असा आहे की आपल्याला जे मॉडेल तयार करायचंय, म्हणजे आपल्याला जो असा एक प्रकारचं तुमचं असं एक मार्गदर्शक सूची तयार करायची की ती सूची करण्यासाठी ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं तर ऊसाचा आपण माहिती दिली, अशीच प्रत्येक पिकाची आपण माहिती काढतोय. म्हणजे ज्या पिकांच्या, प्रत्येक पिकाच्या अन्नद्रव्य वहन करणाऱ्या ज्या मुळे असतात किंवा पाणी शोषण करणाऱ्या मुळे असतात, ह्या कोणत्या कक्षेत असतात, जमिनीपासून किती खोलीवरती असतात, त्याच कक्षेत सगळ्यात महत्वाचं पाण्याचं वहन आणि अन्नद्रव्याचं वहन होणं खूप गरजेचं असतं. त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. ऊसामध्ये आपण असं सांगतो की पहिल्या ज्या काही 60% मुळे असतात त्या सगळ्या साधारणतः 10 इंचामध्ये असतात जमिनीपासून खोलीवरती, आणि त्या 10 इंचामध्येच आपलं सेन्सर प्रणाली लागणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं अन्नद्रव्य पण वहन करणारे मुळे असतात, पाणी शोषण करणारे मुळे असतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामध्ये दुसरा प्रकार जर तुम्ही पहिली चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही ड्रिपनी पाणी देत असताल तर तुमची माती उथळ असेल किंवा माती मध्यम प्रकारची असेल तर मातीमध्ये पाणी पडल्यानंतर ते पाणी खाली जातं का पसरलं जातं. आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघितलंय, जर काळ्या रंगाची माती असेल तर ते पाणी पडल्यानंतर अगोदर पसरतं आणि नंतर ते खाली खाली जातं. म्हणजे याचा पण आपण अभ्यास करतो. मातीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला पाणी व्यवस्थापन कसं करायचं याचं आपण इथं विस्तृतपणे मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी ही माहिती आपण संकलित केलेली आहे. पुढे आणि हे वेळापत्रक तयार करतो आपण. एक असं म्हणजे असं एक टेक्नॉलॉजी, असं एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की त्याला म्हणतो आपण GDD, म्हणजे काय, ग्रोईंग डिग्री डेज. आता तुम्ही जसं आपण विचार करतोय की हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान तुमच्या पिकाची दररोज वाढ मोजतं, तुमच्या पिकाचा दिवस मोजतं, किती दिवसाचं पीक झालंय आणि ते पीक कोणत्या अवस्थेमध्ये हे तंत्रज्ञान मोजतं. हे लक्षात घ्या. ते काय तुमच्या प्लॉटवरती भेट द्यायला येत नाही. न भेट देता, न पाहता, टेक्नॉलॉजीच्या आधारावर, माहितीच्या आधारावर हे तुमचं पिकाची वाढ आणि दिवस मोजत असतं. हे लक्षात घ्या. आणि त्या वाढीच्या आणि दिवसाच्या आधारावर तुम्हाला खतांचं व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढे आणि हे तिसरं तंत्रज्ञान आहे ड्रोन प्रणाली. म्हणजे तुम्ही आतापर्यंत फवारणी करणारे ड्रोन पाहिलेले असतील. आपण असा एक ड्रोन विकसित करतोय की ज्या ड्रोनला कॅमेरा लावलेला असेल, म्हणजे फवारणी करणारी टाकी जी आहे त्या ड्रोनची ती काढली जाते, त्या टाकीच्या तिथे एक कॅमेरा बसवला जातो. तो कॅमेरा अतिशय म्हणजे खूप चांगल्या दर्जाचा कॅमेरा असतो. त्या कॅमेराला आपण हायपर स्पेक्ट्रल कॅमेरा म्हणतो. तो अतिशय सूक्ष्म पद्धतीने तुमच्या पिकाची तपासणी करतो. तर एक वेळा किंवा बहुतांश वेळा 2 वेळा आपण तुमच्या प्लॉटमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार तो फिरवतो. आता मला वाटतं मराठवाड्यामध्ये आम्ही आता तो सुरुवात करतोय. जसं बांधणी होईल, पिकाची ऊसाची बांधणी केली जाईल तर पहिली फेरी आम्ही इथं करतोय
आपल्या शेतकऱ्यांसाठी, तर हायपर स्पेक्ट्रलचा नावाचा कॅमेरा ड्रोन घेऊन आपल्या कक्षेत, आपल्या परिसरात पंचकृषीमध्ये त्या पिकाची तपासणी करणार आहे. ज्यावेळेस तो फिरतो किंवा तो राऊंड घेत असतो, राऊंड घेताना सेकंदाला तो काही हजार इमेज म्हणजे पिक्चर घेत असतो. बघा मी काय सांगतो तुम्हाला, एका सेकंदात कितीतरी हजार इमेज घेतो, म्हणजे एवढी ताकद त्या कॅमेरामध्ये, एवढ्या मायन्यूट लेवलला. म्हणजे जसा तो फिरतो तसं प्रत्येक सेकंदाला तो इमेज घेत असतो. आता तो फोटो घेत असताना विश्लेषण आपण असं करतो. तुम्ही जर पहिला फोटो पाहिला, तुम्हाला लांबून कदाचित दिसणार नाही, तर तिथं तुम्हाला त्या फोटोमध्ये हिरवा रंग दिसतोय आणि दुसऱ्या फोटोमध्ये कुठेही हिरवा रंग दिसत नाही. पहिला फोटो हा त्या मल्टीस्पेक्ट्रल कॅमेराचा आहे. येणाऱ्या काळात तुमचं पीक, म्हणजे समजा तुम्ही द्राक्ष बागाचे शेतकरी असतात, डाळिंबाचे शेतकरी असतात, तुमच्या एकूण प्लॉटमध्ये किती डाळिंबाची झाड आहेत, किती द्राक्षाची झाड आहेत मोजायचं जर सांगितलं तर हे कॅमेरा मोजू शकतो वरून. त्यानंतर आम्ही असा प्रयत्न करतोय की तुमच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये एकूण कारखान्यासाठी किती ऊस तयार आहेत हे मोजायचे, तर हे तंत्रज्ञान मोजू शकेल. त्यानंतर प्रत्येक पिकामध्ये कपाशीची एकूण किती झाडे आहेत, मकाची किती झाडे आहेत आणि ती झाडं कुठल्या झाडाला रोग काय आलाय किंवा येऊ शकतो, आलेला रोग कोणता आहे, आलेली कीड कोणती, हे बघा मी काय सांगतोय तुम्हाला. समजा तुम्ही जर विचार केला, आता बघा त्यांनी कपाशीचं उदाहरण दिलं, लाल रोग, तर तो किती झाडांना प्रादुर्भाव केलेला आहे आणि किती टक्के प्रादुर्भाव झालेला आहे. आपल्याला फक्त पान बघतो, आपण दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराकडून फवारणी घेतो, करतो, पण याची सिव्हिरिटी किती, म्हणजे याची तीव्रता किती, हा पसरू शकतो का त्वरित, आणि ह्याला जर कंट्रोल करायचं असेल, मग मला जर कळलं याची जी तीव्रता आहे ही 50% पेक्षा जास्त आहे, तर मला मॉलिक्यूल कसा घ्यायचा आहे, चांगल्या दर्जाचा घ्यावा लागेल ना, अभ्यास करून मॉलिक्यूल घ्यावं लागेल ना फवारणी करण्यासाठी, तर ते तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा प्रकारे एकदम तुमच्या ग्राउंडला जाऊन तुमच्या पिकाची तपासणी करून, पिकाचा अभ्यास करून हे तंत्रज्ञान तुम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन करणार. आता ह्या ड्रोनला आपण शिकवतोय, बघा आता तंत्रज्ञान कुठं चाललंय, ड्रोनला आपण आता शिकवतोय, आता आपण मॅन्युअली त्याला कमांड देतोय हाताने की बाबा तुम्ही, आता तो ड्रोन जो काही पायलट असतो, तो पायलट क्लिक करेल, ड्रोन फ्लाईट करेल, तो उडवेल, येणाऱ्या पूर्ण प्लॉटमध्ये तुमचा राऊंड घेऊन परत पुन्हा एका ठिकाणी येऊन थांबेल. पुढचा काळ असा आहे, समजा जर आपल्या या जालना परिसरात जर आपण हे सर्व शेतकरी जर या कक्षेमध्ये आणले, तर पुढच्या काळात ऑटोनॉमस ड्रोन फिरतील इथं. ऑटोनॉमस म्हणजे काय, त्याला कुठेही पायलटची गरज नसणार आहे. आपण एक सेंटर असं तयार करू शकतो इथे, आणि या सेंटरमध्ये जर ह्या तंत्रज्ञानाने त्याला सांगितलं, तंत्रज्ञान म्हणजे हे बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान तुमच्या पिकाची दररोज अभ्यास करेल आणि कुठे प्रॉब्लेम आहे, कोणत्या शेतकऱ्याला कशाचा प्रॉब्लेम आहे, येतोय का, हे तंत्रज्ञान सॅटेलाइट आणि इतर प्रणालीच्या माध्यमातून अभ्यास करेल आणि त्याचं कंट्रोल करण्यासाठी ऑटोनॉमस ड्रोन उडतील आणि बरोबर त्याच प्लॉटमध्ये जाऊन फवारणी करून माघारी येतील. म्हणजे एवढं तंत्रज्ञान पुढे चाललेलं आहे. असा आपण अभ्यास करतोय, त्यात तशा विशिष्ट दर्जाच्या टेक्नॉलॉजी किंवा विशिष्ट दर्जाच्या शास्त्रज्ञांसोबत आपला अभ्यास सुरू आहे की हे काही कालावधीतच आपण ऑटोनॉमस ड्रोन देणार आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला कुणाला ड्रोनवाल्याला फोन करणं, जाऊन आमच्या प्लॉटमध्ये फवारणी कर किंवा हे कर ते कर, किंवा माझ्या प्लॉटमध्ये असा आजार आलाय, हे रोग आलाय, मला ही फवारणी करायची, तर असं करायची गरज लागणार नाही. म्हणजे एवढं तंत्रज्ञान पुढे चाललेलं आहे, त्याचा आपण आता पाया, म्हणजे ही तसं पाहिलं तर हे पुढच्या 10-15 वर्षात येणारं तंत्रज्ञान होतं. पण आपण ह्याला लवकरात लवकर विशिष्ट दर्जाच्या तज्ञांसोबत बोलून, परदेशातल्या लोकांसोबत बोलून, जे एआय मध्ये खूप मोठा ज्यांचा अभ्यास होता, या तज्ञांसोबत आपण बोलून हे तंत्रज्ञान लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचारात आहोत आणि काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर ते दिलं पण आहे. पुढे आता हे सगळं झाल्यानंतर मगाशी मी बोललो की येणारा जो काळ असेल, जसं आपण आपल्या कुटुंबातला एक फॅमिली डॉक्टर असतो, म्हणजे ताप आला, थंडी आली किंवा काही तुमचा जो काही आजार झाला आपल्याला, तर आपण कुठं जातो, पहिल्यांदा आपल्या एका फॅमिली डॉक्टरकडे जातो ना. आपण नवीन डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो का नाही करत, तर त्याला आपली सगळी हिस्ट्री माहित असते. मला आजार, ताप कशामुळे येतो, मला कोणती गोळी म्हणजे लगेच सूट होईल, मला कोणती गोळी खाल्ली तर मला लगेच माझा ताप जाऊ शकतो, लगेच सलाईन, दुसऱ्या नवीन डॉक्टरकडे गेलं तर तो कदाचित सलाईन पण लावू शकतो, कारण त्याला हिस्ट्री माहित नसते. तर हाच प्रकार आहे आपल्या शेती क्षेत्रामध्ये. तर इथं आपल्याला जर समजा 0.25 मिलीग्रॅमची गोळीची गरज होते, तर आपण देताना जर समजा 50 मिलीग्रॅमची गोळी दिली, आपल्याला जसा त्रास होतो ते पण सजीवच आहे, त्याला पण काय होणार, त्रास होणारच ना. पण आज आपण विचार करतोय का, आम्ही असा अभ्यास केला कीटकनाशकाचा, मगाशी जो मुद्दा म्हणून तो पॉईंट टाकलेला आहे की अतिरिक्त वापर म्हणजे काय, की MRL तपासणी केली, त्यावेळेस लक्षात आलं की समजा त्याला आवश्यक होतं केमिकलचं प्रमाण 5 मिलीग्रॅम, आपण ते 10 मिलीग्रॅमच्या पुढे चाललोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल डोस केलेला आहे.
आणि हे याचा विचार केला, ह्याच्यातून आपल्याला असं लक्षात आलं हे सगळं माहिती उपग्रहाची माहिती घेईल, IoT तंत्रज्ञानामधून जे सेन्सर असतील त्यातून माहिती घेईल, तुमच्या शेतातली तुमची माहिती घेईल. तुमची माहिती म्हणजे काय, तुम्हाला आम्ही माहिती अशी विचारतो की तुम्ही ज्या ठिकाणी हे पीक तंत्रज्ञान लावू इच्छिता, समजा उदाहरणार्थ तुम्ही आता समजा या पिकामध्ये जर विचार केला तर तूर लावली, तर त्या तुरीमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त उत्पादन कधी घेतलं होतं त्या प्लॉटमध्ये, ही माहिती आम्ही तुम्हाला विचारतो. त्यामध्ये समजा जर तुम्ही तुरीचं उत्पादन समजा 2002 साली जर सगळ्यात जास्त घेतलं होतं त्याच्यानंतर परत तुम्हाला ते उत्पादनच आलं नाही, तर आपण हे तंत्रज्ञान 2002 सालीचा सगळी माहिती संकलित करतो. नक्की त्या 2002 सालात नक्की अशी कुठली विशिष्ट बाब होती की त्याच्यामुळे तुमचं उत्पादन वाढलं होतं, आणि ती माहिती एक बेस माहिती म्हणून हे पकडतं, ज्याचा पायरी म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की पहिली स्टेप ती माहिती घेतं आणि त्या माहितीच्या आधारे मग या वर्षीची जी काय माहिती उपलब्ध होईल त्याचा ते अभ्यास करतं आणि नंतर आपल्याला मार्गदर्शन करतं. तर थोडक्यात शेतीचे AI डॉक्टर आपल्याला तयार करायचे आहेत, आणि हे तयार कसे होणार आहेत तर ते माहितीच्या आधारे होणार आहेत. असं कधीच होणार नाही की आम्ही बारामतीत बसतोय आणि आम्ही बारामतीच्या शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन समजा केलं तेच मार्गदर्शन तुम्हाला केलं तर कदाचित हेच बरोबर होणार नाही. त्याचं कारण असं, पण याला सगळ्यात महत्वाची बाब आहे की सुरुवातीला तुमचा डेटा खूप महत्वाचा आहे. जर आपल्याला हे AI डॉक्टर तयार करायचे असतील तर तुमच्या शेताचा, तुमच्या पंचकृषीतला, तुमच्या बहुतालचा, तुमच्या ह्या पूर्ण जिल्ह्यातला आपल्याला जास्तीत जास्त जेवढा डेटा मिळेल, जेवढी माहिती मिळेल तेवढं हे लवकरात लवकर तुम्हाला मार्गदर्शन अचूक करण्याचा प्रयत्न करेल हे आपले AI डॉक्टर. आणि हे तुमच्या मोबाईलमध्ये असतील. येणाऱ्या काळात जसं तुम्ही याची सबस्क्रिप्शन म्हणजे जसं आपली ही सहभाग घेतला तर येणाऱ्या काळात तुम्ही जर ह्याला तुमच्या सोबत असतील, तुम्ही जर त्यांना सर्व सारांश दिला की मला समजा खरीप मध्ये लागवड करायची, म्हणजे खरीपासाठी माझं रान मोकळं आहे, मला खरीपचं पीक घ्यायचंय, मी खरीप मध्ये कोणतं पीक घेऊ, रब्बी मध्ये कोणतं पीक घेऊ आणि उन्हाळ्यामध्ये कोणतं पीक घेऊ, याचं जर तुम्ही त्याला विस्तृतपणे मार्गदर्शन विचारलं तर ते तुम्हाला तुमच्या संकलित केलेल्या माहितीच्या आधारे अचूकपणे काही सेकंदात मार्गदर्शन करेल. माहिती विचारल्यानंतर जर त्यांनी माहिती सांगितली खरीप, रब्बी आणि समर, त्याचा कालावधी पण सांगेल की ते पीक कधी लावायचं, त्याची जात पण सांगेल. लक्षात घ्या, तुरीमध्ये कोणती जात तुमच्या भागात यशस्वी ठरेल तुमच्या मातीच्या प्रकारानुसार, याला लक्षात ठेवा. ही महत्वाची बाब आहे, कारण आज जर बघितलं आपण तर गोदावरी वाण आहे किंवा इतर काही वाण आहेत, सगळ्यात तुमच्या मातीच्या प्रकारानुसार कोणता योग्य राहील त्याचा तुम्ही खोडवा धरू शकता का नाही धरू शकत याचंही तुम्हाला ते मार्गदर्शन करेल. असं प्रत्येक पिकामध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हा AI डॉक्टर तुम्हाला करेल. तर अशा प्रकारे हे AI डॉक्टर आपल्याला विकसित करायचे मार्गदर्शन करण्यासाठी पुढे. आणि नंतर मग आपण असं जसं मगाशी बोललो की एक सेंट्रलला आपण हब बसवतो आणि त्याच्यानंतर हे सगळ्या शेतकरी बांधवांना आपण अशा प्रकारे जोडतो. एका हब म्हणजे एका केंद्राच्या अंतर्गत, एका युनिटच्या अंतर्गत आपण साधारणतः ऊसामध्ये आता 25 शेतकरी घेतोय, तर आपण इतरही पिकामध्ये असे 25 शेतकरी घेऊन आपण असा माहिती संकलित करू शकतो किंवा त्याची माहितीच्या आधारे आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करू शकतो. पुढे हे असे आपण हब बसवतो, स्पोक बसवतो, असे शेतामध्ये बसलेले आहेत. पुढे आणि ही मग अशी माहिती दाखवली की नकाशे कसे दाखवतात, पहिली सुरुवातीला किंवा आता नंतर कशी माहिती दाखवतात. पुढे आणि आता हे काय रिझल्ट तुम्ही पाहू शकता, अगदी 35 ते 40 फुटापर्यंत ऊस वाढतो आपला, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे दाखवलेलं आहे आपण प्रायोगिक तत्वावर करून, म्हणजे जे तुम्ही पाहिलं असेल प्रदर्शनामध्ये पण, आणि त्याचे रिझल्ट जर तुम्ही बघितले, पुढे घ्या. आता बघा हे रिझल्ट बघा, मागच्या वर्षी आपण 150 टन उत्पादन काढलं होतं, त्याचे रिझल्ट आपण सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध केले होते, संपूर्ण महाराष्ट्रात. याही वर्षी आपण कुठलीही व्हरायटीमध्ये 100 टनाच्या खाली आलो नाही. 5 व्हरायटी होत्या 12 महिन्यात. अतिशय म्हणजे तुम्ही जर विचार केला तर कारखान्याची त्यावेळेस परवानगी नसती लागवड करायला. कधी? एप्रिलमध्ये, म्हणजे थोडक्यात आपण असं मार्चमध्ये. 1 मार्चला लागवड केलेला ऊस हा बरोबर पुढच्या वर्षी मार्च मध्येच तुटतो आणि तो उत्पादन देतो 100 टन. म्हणजे विचार करा की काय नक्की काय करू शकतो, कशामुळे होते. आणि सगळ्यात दुसरी बाब मी सांगतो, असं नाही की आम्ही एकदम सुपीक जमीन केलेली किंवा असं एकदम आपली सुपीक जमीन, असं नाही. लक्षात ठेवा, आपली जमीन जर तुम्ही बघितली KVK बारामतीला आला तर तिथं अतिशय क्षारांचं प्रमाण वाढलेले, चोपन रंगाची जमीन आहे, काळी जमीन म्हणजे तिथं पाण्याचं प्रमाण आणि हवेचं प्रमाण हे अत्यल्प म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. पण वेळोवेळी त्याचा पाण्याचा निचरा असेल, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल, फवारण्या असतील, या सगळ्या गोष्टी जर आपण नियंत्रित केल्या आणि ताण व्यवस्थापन केलं, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब मी मगाशी जी तुम्हाला सांगितलं की पाण्याचं व्यवस्थापन म्हणजेच वापसा स्थिती. आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो की वापसा म्हणजे काय, आम्ही प्रत्येक ठिकाणी हा विचारण्याचा प्रयत्न करतो. कोण सांगू शकेल का वापसा म्हणजे काय? किती?
काय आहे? वापसा म्हणजे काय? आपल्याला सर्वसामान्य रोज पडणारा हा प्रश्न आहे. ज्या शेतकरी बांधवांना वापसा कळाला ते शेतकरी यशस्वी 100 टन, म्हणजे ऊसाचं उत्पादन मी सांगतो 100 टन ते काढतात आज रोजी. म्हणजे 50% हवा आणि 50% पाण्याची वाफ. पाणी नको. तर आपण किती पाणी देतोय आता विचार करा. आपण किती प्रमाणात अतिरिक्त पाणी करतोय. म्हणजे हे सगळं आज आपल्या जमिनीला गरज आहे का? जमिनी म्हणजे थोडक्यात मातीला पाण्याची किती गरज आहे, का पिकाला पाण्याची गरज आहे, हे आपल्याला ओळखायचंय. आणि मग तेवढ्याच कक्षेत, तेवढ्याच मुळांच्या कक्षेत जर आपल्याला पाणी देता आलं आणि ते मातीच्या प्रकारानुसार देता आलं तर अतिशय महत्वाची गोष्ट ठरणार आहे. ज्यावेळेस मगाशी सरांनी सांगितलं की कधी पाणी द्यायचं, आपण एक कन्सेप्ट असा तयार केलाय की रिफिल पॉइंट. रिफिल पॉइंट म्हणजे काय, की ज्या वेळेस तो गॅप येतो की असा गॅप आपल्याला लक्षात येतो की त्यावेळेस आता पाणी देण्याची गरज आहे, जेणेकरून तो गॅप भरून काढायचा. जो रिफिल पॉइंट असतो तो एकदम 100%चा नसतो. समजा 40%ची गरज दिसते, म्हणजे 40% पाणी उपलब्ध आहे आणि त्यावेळेस तुमचा रिफिल पॉइंट येत असेल 40%वरती, तर तो रिफिल पॉइंटचा तुमच्या मातीच्या म्हणजे जे काय आपण मगाशी बोललो की मातीचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत त्याच्यानुसार रिफिल पॉइंट किती कक्षेचा आहे, किती टक्क्याचा आहे. समजा 10% असेल, 10% पाणी द्यायचं, 50% पाणी झाले की मोटर तुमची बंद झाली पाहिजे, त्याच्यावरती पाणी नको. मग अतिरिक्त पाणी जर आपण करत असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतोय आज रोजी जवळजवळ महाराष्ट्रात सगळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात आपले तंत्रज्ञान बसलेले. काही ठराविक शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या भागातली खूप चांगली प्रगती, या भागात खूप चांगले चौकस बुद्धीने आणि अभ्यासपूर्वक शेतकरी शेती करतात, खूप चांगली गोष्ट आहे. पण आम्ही जसं आम्ही जातोय पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा आपण जर कोल्हापूरमध्ये बघितलं, अतिरिक्त पाण्याचा वापर होतोय. म्हणजे जे पाणी गरज आहे त्याच्या कितीतरी पटीने अतिरिक्त पाणी देतोय. जर पिकाला पाणी अतिरिक्त झालं तर पुढच्या 21 दिवस मुळ्या काम करत आहेत. ऊसाचं जर वय बघितलं आपण 365 दिवस जर गृहीत धरलं तर प्रत्येक दिवशी म्हणजे शेतकरी पाणी देण्याचा कालावधी असतो 7 दिवसाचा किंवा 14 दिवसाचा. पाणी देताना शेतकरी अतिरिक्त पाणी देतोय, म्हणजे पुढचे 21 दिवस परत मुळ्या कामच करत नाहीत. म्हणजे बघा पिकाला वाढण्यासाठी किती पोषक वातावरण मिळतं किंवा किती पोषक दिवस मिळतात पिकाला वाढण्यासाठी, याचाही आपण अभ्यास केलेला आहे आणि त्यातून आपण मार्गदर्शन करतो. तर इथं जर तुम्ही बघितलं तर सगळ्या व्हरायटी 100 टनाच्या पुढे काढलेल्या आहेत. रिकव्हरी मध्ये सुद्धा चांगला फरक दिसलेला आहे. म्हणजे ऊसाची गुणवत्ता जी आपण म्हणतो, जसं प्रत्येक द्राक्षामध्ये जर आपल्याला ब्रिक्स मिळाला नाही, गोडी मिळाली नाही, साखर उतरली नाही, तर आपल्याला रेट कदाचित चांगले मिळणार नाहीत. तर साखर उतरण्यासाठी काय करावं लागेल, मग कुठल्या फवारणी करायच्यात, कसं साखर उतरायचं, पाण्याचं व्यवस्थापन तुम्हाला करावं नाही. डाळिंबामध्ये कलर आला पाहिजे तरच मागणी चांगली, कलर नसेल तर मागणी मिळणार नाही, चांगली नाही. त्यानंतर कुठल्याही पिकामध्ये बघा, इतर पिकामध्ये सुद्धा म्हणजे थोडक्यात क्वालिटी जी म्हणतो आपण, पिकाची गुणवत्ता, जे उत्पादित झालेला माल आहे त्या उत्पादित झालेल्या मालाला जर गुणवत्ता नसेल तर कुठलाही मार्केटमध्ये आपला माल चांगल्या भावाने विकला जात नाही. गुणवत्ता टिकवायची असेल तर या तंत्रज्ञानाची जोड दिली तर गुणवत्ता ही चांगली मिळते, हे आपण आता सिद्ध करून दाखवलेले पुढे. आणि हे रिझल्ट आहेत आपल्या प्लॉटचे, विविध प्लॉटचे रिझल्ट, म्हणजे कांड्यामध्ये असतील किंवा जाडीमध्ये असेल. पुढे आता तुम्ही बघू शकता, समजा आम्ही आता लांबून दिसणार नाही, या साईडचा जो फोटो आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही जर विचार केला तुमच्या डाव्या बाजूचा, उजव्या बाजूचा, तर उजव्या इकडे हा, तर हा प्लॉटचा 1 महिन्यापूर्वीचा फोटो आहे आणि त्याच्या पलीकडचा जो फोटो आहे 1 महिन्यानंतर वाढीमध्ये फरक बघा, 1च महिन्याचा फोटो आहे. आणि हा स्वतः याचा प्रूफ आपल्याकडे आहे, शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये कॅमेरा बसवलाय, त्याने तो कॅमेरामधून पीक काढलेला आहे आणि आम्हाला पाठवलं की बघा तुम्ही की कॅमेरा मधला फोटो हा सुरुवातीचा एक बरोबर तारीख पण दाखवली त्यांनी, 1 महिन्यापूर्वी किती बदल झाला पिकामध्ये. म्हणजे प्रत्येक दिवस आपल्या शेतीसाठी महत्वाचा असतो. पीक उत्पादनाचा जर एकूण अभ्यास केला, 90 दिवस असतील, 120 दिवस असतील किंवा साधारणतः 6 महिन्याचं पीक असेल, तर त्या प्रत्येक दिवशी आपल्याला पिकासोबत काम करणं गरजेचं आहे. आणि हे आज रोजी म्हणजे होताना दिसत नाहीये. त्याचं कारण काय की आपल्याला पहिली गोष्ट वेळच नाही राहिलेला त्या गोष्टीकडे अभ्यास करणं. म्हणून या तंत्रज्ञानाची जोड दिली तर आपल्याला डेटा दिसतोय, हे तंत्रज्ञान आपल्या पिकावरती काम करते आणि आपल्याला त्याचं विस्तृतपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपण अधिकचं उत्पादन घेऊ शकतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे ह्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी येणाऱ्या काळात या तंत्रज्ञानाची जोड घ्यावीच लागणार आहे. त्याला कुठलीही आपण हे करून चालणारच नाही. तुम्ही 2 एकर क्षेत्र असेल तर 1 एकरावरती घ्या, तुमचं 10 एकर क्षेत्र असेल तर 5 एकरावरती घ्या, पण घ्यावंच लागणार आहे. कारण या तंत्रज्ञानामधून जर आपण काही शिकलो किंवा ह्या तंत्रज्ञाना विना शेती आपण करू शकणार नाही. काळाची गरज आहे आता, कारण आपण बघतोय सगळ्या
हवामानातल्या गोष्टीचा अभ्यास केला तर. आता याच्या व्यतिरिक्त मला थोडक्यात तुम्हाला असं सांगायचंय की जसं आपण भाजीपाल्यामधले काही शेतकरी इथे उपस्थित आहेत किंवा काही जसं आपण विचार केला तर शेडनेट मधले काही शेतकरी इथे उपस्थित आहेत. आपण आता जसं म्हणतोय की काळ बदललाय, तापमान वाढ होत चाललेली, आपल्याला कुठंतरी नियंत्रित शेतीकडे वळावं लागेल. नियंत्रित शेतीला पण खूप मोठी चांगली संधी आता उपलब्ध आहे. तुम्ही नियंत्रित शेतीमध्ये ढोबळी मिरची लावू शकता, टोमॅटो लावू शकता, वांगी लावू शकता, विविध पीक पद्धती घेऊ शकता. अगदी नियंत्रित शेतीचा जर प्रकार आपण विचार केला तर तुम्ही कमी खर्चातले शेडनेट उभार करू शकता. असं नाही की तुम्हाला पॉलिहाऊसच उभारणी करावं लागेल. या भागासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की तापमान, उन्हाळ्यातलं तापमान नियंत्रित करायचंय. त्यासाठी आपल्याला शेडनेटची गरज आहे आणि शेडनेट मध्ये सुद्धा फ्लॅट टाईप न करता डोम शेप शेडनेट करायच्यात. कुठलंही तुम्हाला पॉलिहाऊस किंवा इतर काही गोष्टी करायची या भागात गरज लागणार नाही. तर शेडनेट, डोम शेप शेडनेट करा. वेळ पडली तर त्या डोमला फक्त पॉलीपेपर टाका, बाजूनी संपूर्ण तुम्ही शेड किंवा इन्सेक्ट नेट वापरू शकता. साधारणतः 10 गुंठ्याचा खर्च आपण बघितला तर तो 1.5 ते 2 लाखामध्ये हे शेडनेट उभा राहू शकतं. कदाचित या 2 वर्षातला जो रेट वाढलाय त्याच्यामुळं अतिरिक्त तो 50,000चा खर्च तुम्हाला लागेल. त्याला सबसिडी शासनाची चांगली, मला वाटतं इथं नानाजी संजीवनी जो प्रोकराचा प्रकल्प आहे त्याचीही इथं चांगली योजना आहे, त्यामुळे त्याचा भाग होऊ शकता. मला विशेष बाब इथं नमूद करायची की शेडनेट असेल, पॉलिहाऊस असेल, नियंत्रित शेती तुमची कुठली असो किंवा ओपनची भाजीपाला शेती असो, आपण सगळ्या प्रकारचा भाजीपाल्याची रोपं आपण पुरवतो. आता रोपामध्ये मी तुम्हाला 2 बाबी सांगतो. मगाशी जसं आपण बोललो की रोपामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही आता टोमॅटो लावताय, कॅप्सिकम लावताय किंवा काकडी लावत असताल किंवा इतर काही पिकं लावताय, ओपन मध्ये तुम्ही मिरची लावताय, वांगी लावताय. आपण असं एक तंत्रज्ञान विकसित केलंय की आपण एक कलम तंत्रज्ञान विकसित केलंय, भाजीपाला कलम तंत्रज्ञान. म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की भाजीपाल्यामध्ये फळबाग आहेत, फळामध्ये काय होतं, आंब्याला कलम होतं, बरोबर का? तसं आपण भाजीपाल्यामध्ये सुद्धा कलम तंत्रज्ञान विकसित केले. काय करायचं की देशी वाण आपण संकलित केले. वांग्याचा देशी वाण संकलित केलाय, टोमॅटोचा देशी वाण संकलित केलाय, मिरचीचे असे वाण संकलित केलेत की सगळ्यात तिखट असणारे, जगात तिखट असणारे मिरच्या आपण संकलित केलेत. आणि त्या देशी वाण आपण पहिल्यांदा एका ट्रे मध्ये वाढवतो. त्याला आपण वाईल्ड रूस्टॉक म्हणतो, म्हणजे जंगली वाण म्हणतो थोडक्यात. आणि या जंगली वाणावर तुम्ही तुमच्या भागात ज्या संकरित व्हरायटी चालतात त्या संकरित व्हरायटी त्याच्यावरती कलम करायच्या. त्या साधारणतः कालावधी, प्रत्येक पिकाचा कालावधी वेगळा असतो. वांग्यावरती आपण साधारणतः 2 महिन्यानंतर जंगली वाण तयार होतं आणि त्या 2 महिन्याच्या वाणावरती आपण संकरित तुमचं कुठलंही अजयंपूरचं असेल किंवा तुमचं पंचगंगा असेल, कुठलंही सुपर असेल ते वांग किंवा तुमचं इथलं लोकल कुठलं असेल ते लोकल त्याच्यावरती आपण संकरित ग्राफ्ट करतो आणि ते वाण आपण साधारणतः तुम्हाला पुढच्या 21 दिवसात देतो. हे वाण जर तुम्ही लावलं तर तुम्ही कमीत कमी 3 वर्ष वांग तोडू शकता. किती वर्ष? कारण का तर आपण असे प्रयोग पण आपल्या भागात केलेले आहेत. त्याचा खोडवा येतो जसा ऊसाचा खोडवा येतो, त्याचा निडवा येतो जसा ऊसाचा निडवा येतो. म्हणजे कटिंग केलं की पुन्हा ते फुटतं. कारण त्याच्यात ताकद काय असते तर ते जंगली वाण आहे. खाली काय वापरले आपण? जंगली. त्याच्यामुळे आम्ही पाहिल्या अतिशय, म्हणजे आपल्या सोलापूरच्या काही शेतकऱ्यांनी 10 बाय 10 वर वांग लावलं होतं. 6 महिन्यामध्ये त्या प्लॉटमध्ये जाता येत नव्हतं. किती बाय कितीवर लावलं होतं? आम्ही त्याला विचार केला, म्हणले तुझ्या रिस्कवर तुला लावावं लागेल, आम्ही रिस्क घेऊ शकत नाही एवढी मोठी. तो मला लावा 6 महिन्यानंतर साहेब बघायला. 6 महिन्यामध्ये गेलो तर त्याच्या प्लॉटमध्ये आतमध्ये जाता येत नव्हतं. विचार करा की एवढी मोठी कॅनोपी झाली होती. म्हणजेच थोडक्यात काय की 10 फुटामध्ये त्याच्यामुळे आम्ही मध्ये उकरलं तर 10 फुटामध्ये त्या मुळे आल्या होत्या. जे मुळ्यांची वाढ. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, टोमॅटो नाशिकमध्ये आम्ही दिलं होतं, जिथं सगळ्यात मोठं बॅक्टेरियल विल्टचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, नाशिक मधलं टोमॅटो काही 4 वर्षापूर्वी पूर्ण बंद झालं होतं, लागवडच होत नव्हती. कारण काय की टोमॅटोचा ज्यावेळेस बहार चालू होतो, टोमॅटो लागवड सुरू झाली होती, म्हणजे टोमॅटो फळधारणा सुरू होती, त्यावेळेस पूर्ण प्लॉट मर रोग येतो, म्हणजे वरूनच सुकत जातं. आणि अशा वेळेस तिथं पर्याय नव्हता त्यांना. आपण हे तंत्रज्ञान त्यांना दिलं. आपण एक टोमॅटोची एक देशी संकरित, म्हणजे देशी वाण म्हणजे संकलित केला. त्याच्यावरती हे त्यांची जी व्हरायटी आहे ती ग्राफ्ट केली, त्याच्या यशस्वी ट्रायल घेतल्या पहिल्या 1-2 वर्ष. आणि आज रोजी तिथं साधारणतः 25 ते 30 लाख रोपं पहिले एका महिन्यातच जातात. आता बुकिंग सुरू झालंय बघा त्यांची. म्हणजे काय की थोडक्यात जिथं प्रॉब्लेम आहे, आणि तुम्हाला इथं काय करू शकता, तुमच्याकडे तुम्हाला तर खूप मोठी, जे संकरित थोडक्यात जे उन्हाळे भाजीपाला करतात, तुमच्याकडे टेम्परेचर खूप आहे. मग अशी सरांनी सांगितलं की तुमच्याकडे खरबूज लागवड होते, टरबूज लागवड होते, बरोबर का? होती का? तर टरबुजामध्ये सुद्धा तुम्ही भोपळा ऐकलाय, भोपळा पाहिला असेल. आपण भोपळ्याच्या वेलावरती टरबूज ग्राफ्ट करतो. भोपळाचा वेल खाली, त्याच्यावरती टरबूजचं वेल ग्राफ्ट करायचा आणि ते रोप तुम्हाला लावायला द्यायचं. त्याचं ही उत्पादन, एक फळ साधारणतः 4 ते 4.5 किलोच्या पुढे जातं. कशाचं? टरबुजाचं.
भोपळ्याचं नाही. भोपळा खालीच राहतो, भोपळा फुटत नाही. लक्षात येते का मी काय सांगतो? भोपळा का? तर भोपळा हा एकदम रिजिड आहे, म्हणजे एकदम तुम्हाला कुठलंही वातावरण असू द्या त्याला काहीच होत नाही. आणि तुम्ही आता टरबुजामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जसा मी टोमॅटोचा सांगितला तसाच टरबुजामधला आहे. फळ लागायला सुरुवात झाली, फळ फुगायला सुरुवात झाली की तिथं फ्युजारियम नावाची बुरशी मोठ्या प्रमाणात अटॅक करते. वेल्स जसं आपल्याला अटॅक येतो ना तसं त्या कलिंगडाला अटॅक येतो आणि पूर्ण झाडच करून जातो. काहीच करू शकत नाही आपण, कुठलंच केमिकल नाही मार्केटमध्ये, एवढं लक्षात घ्या. आज रोजी मी इथं तुम्हाला सांगतो कुठलंही केमिकल नाही. जर तुम्हाला ते कंट्रोल करायचं त्याला सुरुवातीपासून नियंत्रण करावं लागतं. तुम्ही जर रोग आला नियंत्रण करायला गेला तर होणार नाही. तर हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. हे येणाऱ्या काळात होणार आहे. पाण्याचा अतिरिक्त आपल्याला पाण्याचं गणित अजूनही कळालं नाही. भाजीपाल्याला पाणी किती लागतं, टरबुजाला पाणी किती लागतं, कुठल्या पिकाला किती पाणी लागतं, आपण अतिरिक्त पाणी देतो त्यामुळे रोगराई वाढलेली आहे. तापमान बदल होत चाललाय, हवामान बदलते, कधी पाऊस कधी ऊन कधी थंड वातावरण, त्याच्यामुळे पिकामध्ये रोग आजार वाढणार आहेत. फक्त त्याला निर्मूलन करण्यासाठी ते येऊ नये म्हणून आपल्याला तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. त्यासाठी हे कलम तंत्रज्ञान एक विकसित केलेलं आहे. आवर्जून तुम्ही केव्हीके बारामतीला एकदा व्हिजिट करा. तिथलं भाजीपाला तंत्रज्ञान विभाग जो आहे तिथं जावा, तुम्ही तिथं पहा हे कसं ग्राफ्टिंग केलं जातं आणि तिथली रोपं तुम्ही मागवा. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे भाजीपाल्यामध्ये पैसे कमवता येतील असं मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. आणि बाकी जो विषय राहिला आता जे काही आपल्या ह्या तंत्रज्ञानामधून जे तुम्ही रजिस्ट्रेशन करता किंवा जशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन तुम्हाला होत जाईल तसं तुम्हाला अन्नद्रव्य असेल, कीड रोग असेल किंवा खत अजून काही तुम्हाला व्हरायटीची निवड असेल याचं मार्गदर्शन हे वेळोवेळी तुम्हाला केलं जाईल. धन्यवाद. हा घेऊ त्यांचा अनुभव घेऊ अगोदर, नंतर प्रश्नोत्तर घेऊ.